असं झालं की म्हणजे माझ्याबरोबरच ते राहायला लागले. मला अक्षरशः कुठे मी गेली तरी मी बाबांना सांगायची, भाजी आणायला पण गेली ना माझ्यासोबत राहा, कुठेही गेली म्हणजे असं वाटलं की नाव आय एम इनकम्प्लीट विदाऊट हिम. मला त्याने सांगितलं की आता तुला कळला सद्गुरू आहेत आणि हे असे असतात, चमत्कार वगैरे होतात. आता मला असं वाटतंय की तू ना माझ्या इतर भावंडांशी पण भेटावं. पहिलं त्याने मला सांगितलं अक्कलकोट स्वामी, त्यांना नमस्कार केला की तुम्हाला किती बारीक बारीक गोष्टींचं पण काळजी असते की माझा भक्त त्रास होतोय. त्याच्यानंतर शंकर महाराजांचं असं झालं की आम्ही तिघे बसलो, मी, माझे मिस्टर आणि माझी मुलगी, आणि मी त्यांच्याकडे बघते आणि म्हणते मनात चाललंय माझं, आणि गणगणगणात बोते आपणच चालू झालं माझ्या मनात बोलाय, गणगणगणात बोते गणगणगणात बोते बोलते मी. आणि माझ्यासाठी हे सगळे नवीन सद्गुरू होते. हेच अगर जर बाबांची लीला असती तर मी एवढं हे नाही केलं, तर बाबा एवढे चमत्कार केले ते एक दिवस नाही केलं तर काय होतं. त्याच्यानंतर मेहर बाबा. आता मेहर बाबाचं मला काही माहिती नाही. मला एक दिवस स्वप्न पडतं, त्या लेडीने मला अडवलं, यू कॅनॉट गो इनसाइड. आय सेड व्हाय? ओ इट इज क्लोज्ड. म्हटलं हाऊ कम इट्स क्लोज्ड, एव्हरीबडी इज गोईंग. माझ्या मागून येणारी लोक आतमध्ये जाते आणि तू मला अडवतेस. यू आर सपोज टू कम इन द आफ्टरनून, यू आर कमिंग नाव, टेम्पल इज क्लोज्ड. माझे जेवढे पण सद्गुरू आहेत ते माझे सखा गुरु आहेत. आय ट्रीट देम एज माय फ्रेंड आणि मी त्यांच्याशी बोलते पण तशीच. त्यांनी मला एवढंच सांगितलं की बेटा ये सब जो है ना, ये सब उस ईश्वर के अंश है, जाना सबने ऊपर है. आपण सगळ्यांनी वर जाणार आहोत आणि एक होणार आहे त्या परमात्मा बरोबर. पण हे रस्ते आहेत, तुम्हाला महाराजच्या थ्रू जायचं आहे, बाळूमामाच्या थ्रू जायचं आहे, साईच्या थ्रू जायचं आहे, कुठून जायचं, पण एंड ऑफ द डे सगळे तुम्ही एकत्र वरतीच जाणार आहोत. ते एवढी कट्टरपंथी कशाला. मी ह्या वेळेला खाली येत नाही, पण आज मी कसा खाली आलो बघा, कारण तुमची आणि माझी भेट होणार होती आणि हे बऱ्याच काळातून ती पेंडिंग होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टमध्ये खूप लोकांना प्रश्न असतात. कधी कोण स्वामींचं करतं, कोण साईबाबांचं करतं, कोण दत्त महाराजांचं करतं. तर आपल्याकडे आज जे भक्त आलेत त्यांचा असा अनुभव आहे की मी बोलण्यापेक्षा आज आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊया आणि तुम्हाला पण ऐकताना समजून जाल तुम्ही पण की आपण जसं म्हणतो की सबका मालिक एक, तर ते का म्हटलं जातं आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला ते समजेल. नमस्कार ताई. नमस्कार. आपल्या ऑडियन्सला एक तुम्ही शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. माझं नाव रीटा मेहरा आहे आणि मी मुंबईमध्ये राहते आणि माझी स्पिरिच्युअल जर्नी जी आहे ती साईबाबांवरनंच सुरू झाली आहे आणि हळूहळू मला त्याने मग दुसऱ्या इतर सद्गुरूंबरोबर पण प्रचिती करून दिली आणि दॅट्स हाऊ आय स्टार्टेड. सर्वात आधी मला हे विचारायचं आहे की साईबाबांची भक्ती तुम्ही म्हटलात बरोबर, तर ही कधीपासून स्टार्ट झाली आणि त्याच्यात तुम्हाला काय अनुभव आले? ॲक्च्युली हे 1993मध्ये मी माझ्या फॅमिलीबरोबर, फॅमिली म्हणजे मी, माझे मिस्टर आणि माझ्या मुलीबरोबर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलेलो. ओके. तिथे आम्ही पूजा करायला गेलेलो. तर 1-2 तासामध्ये आमची ती पूजा संपन्न झाली आणि संध्याकाळी 6 वाजता आमची मनमाडवरून रिटर्न बॉम्बेला ट्रेन होती. तर माझे मिस्टर म्हणायला लागले की आता आपली पूजा तर संपली, 10-10:30ला वी वर डन, तर आता काय करायचं, आपण कुठे टाईमपास करूया. तर माझे मिस्टर अगोदर शिर्डी एकदा जाऊन आले होते आपल्या बॅचलर डेजमध्ये. ओके. तर त्यांना असं वाटलं होतं की ते मलाही घेऊन जावं, पण माझी जशी होती की बाबा मला माहिती नाही कोण आहेत ते साईबाबा आणि असं कसं कुठेही आपण निघून जायचं. तर मी त्यांना म्हटलं की नाही, मला विश्वास नाही आहे, आपण इथेच कुठेतरी रेस्टॉरंट आणि इकडे तिकडे आपण टाईमपास करूया आणि 6 वाजता आपली ट्रेन आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण एनी हाव म्हणतात ना की जब आपका बुलावा होता है तो कोई बहाना नहीं चलता है, बराबर पहुंचते, बुलावा आ जाता है. आणि नेमकं तसंच झालं. माझ्या मिस्टराने मला कन्व्हिन्स केलं की आपण जाऊया. तर मी
आय वॉज अ फर्स्ट स्टॉन्च बिलिव्हर ऑफ शिव. ओके. तर मला असं वाटायचं की देवच सगळं आहे, सद्गुरू असं मला कधीच माहिती नाही का सद्गुरू पण असतात. ओके. मला असं वाटायचं नाही देवच आहेत. तर झालं, त्याने मला कन्व्हिन्स केला. मी म्हटलं चला आपण जाऊया. आम्ही कॅब केली, शेअर टॅक्सी केली. आमच्याबरोबर एक कपल होता, ते प्रत्येक महिन्याला शिर्डीला जायचे. ओके. तर त्याने मला विचारलं की तुम्ही काय फर्स्ट टाईम चालला आहेत का? म्हटलं हो. म्हणे आम्ही प्रत्येक महिन्याला येतो शिर्डीला. तर मी म्हटलं असं काय आहे तिकडे की तुम्ही प्रत्येक महिन्याला येता? म्हणे खूप चमत्कारी आहेत ते साईबाबा. म्हटलं हो, काय असं तुमच्या जीवनात त्यांनी चमत्कार केला आहे? तर म्हणे माझ्या मिस्टरांना असं हार्टचा प्रॉब्लेम होता, खूप त्यांची सर्जरी वगैरे झाली, सगळं झालं, पण त्यांना काही गुण पडला नाही. ओके. आणि कोणीतरी आम्हाला सांगितलं की तुम्ही शिर्डीला जा आणि तिथे तुमचं सगळं व्यवस्थित होईल. म्हणते ना डूब ते को तिनके का सहारा. पण ती बाई म्हणायला लागली की आम्ही म्हटलं चला आपण जाऊया शिर्डीला. पण मला असं वाटलं की सायन्सच्या पुढे पण काय आहे का, असं मी माझ्या मनात विचार केला. पण तिला काय सांगितलं नाही, कारण तिची जी आस्था होती आणि विश्वास होता ना, ते बघून मला असं वाटलं की आय शुड ट्रस्ट हर. ओके. पण इंटरेस्ट असा नव्हता. ती सांगायला असं असतं तसं होतं, साईबाबा हे करतात, साईबाबा ते करतात. तर मी इंटरेस्टच दाखवला नाही. पण म्हटलं ठीक आहे, आता प्रवास आहे, आपल्याला 2-3 तास यांच्याबरोबर जायचं आहे, तर काहीतरी आपण गप्पा गोष्टी करूया. आणि ते लोक त्या रात्री तिथे स्टे करणार होते आणि आम्ही मनमाडवरनं संध्याकाळी 6 वाजता आमची ट्रेन होती. तर टॅक्सीवाल्याला मी सांगितलं की भैया आप लेके तो जा रहे हो हमको शिरडी, बट क्या 6 बजे से पहले आप हमको शिरडी मनमाड छोड़ दोगे क्या? ओके. बोला हाँ मैं आपको छोड़ दूंगा. तो मैं बोला क्या हवाई जहाज चलाओगे क्या? तो बोला वो आप मेरे पे छोड़ दो ना, ओके. आपकी ट्रेन आने से पहले आप मनमाड में होगे. तर मला असं वाटलं की ह्यांचा बिझनेस आहे, ह्यांना काय फरक पडणार, हो ह्यांना काय फरक पडणार, माझी ट्रेन सुटली तर म्हणणार अभी क्या करेंगे, ट्रॅफिक था, ये था, वो था. तरी मी चढताना टॅक्सीमध्ये त्याला म्हणते उधर क्या गर्दी वर्दी नहीं होती है क्या, मतलब पूरा मंदिर खाली मिलेगा क्या, कि लाइन नहीं है और जैसे हाँ साईं बाबा मेरे लिए ही बैठे हैं कि भाई आओ और दर्शन करो. तो बोला नहीं लाइन भी होती है बट आप चलो ना. तर मी माझ्या मिस्टरना सांगितलं की मला ना हे जरा काय कम्फर्टेबल वाटत नाही आहे, पण चला ठीक आहे आपण जाऊया. आणि मे महिना होता, भयंकर गरमी, आणि मला तेवढी गरमीची सवय नव्हती, पण गेलो आम्ही. तर शिर्डी पोचलो आम्ही. तर त्या टॅक्सीवाल्याने मला सांगितलं की तुम्ही ना चपला गाडीमध्येच ठेवा ओके. आणि तिथून तुम्ही ताट वगैरे घ्या आणि आतमध्ये जा. म्हटलं ठीक आहे. मी ते चपला तिथेच काढल्या आणि टॅक्सीच्या बाहेर पाय ठेवला जमिनीवर, तर एवढी हीट होती की माझे हे पाय खालून ना चिकटले आणि सगळी साल निघून गेली. ओके. इतकी गरमी होती. इतकी गरमी, आणि मला सवय नाही. तर मी काय केलं, धावली, सरळ धावून आणि सरळ समाधी मंदिरमध्ये. ते मार्बलची फ्लोरिंग वगैरे, ते मला बरं वाटलं जरा. तर मी म्हटलं की देवा तू मला बोलवलंस, पण हे एवढी वेदना देऊन की आता तुझ्याकडे तर माझं लक्ष जाणारच नाही आहे आणि मी हेच बघत राहणार. पण एनिवे त्याला जसे दर्शन द्यायचे होते, माझ्या मिस्टराने, माझी मुलगी तेव्हा खूप लहान होती, 4 वर्षाची होती, तिला समाधी मंदिरवर ठेवलं आणि अक्षरशः मंदिरमध्ये एक पाखरू पण नाही. ओके. फुल एम्प्टी. अच्छा. तर मी गेली आणि पंडितजीने मला सांगितलं बघा हे साईबाबा आहेत. तर मी बघितलं, म्हटलं ठीक आहे साईबाबा असतील. मग मी बघायला लागली इकडे तिकडे की बाबा कसं आहे, एवढं मार्बलचं केलं आहे ते, अच्छा अच्छा असे साईबाबा आहेत का. म्हणजे अजिबात ज्याला म्हणतात ना बेमन से मैं गई थी. पण सगळं झाल्यानंतर माझे मिस्टर म्हणाले आता आपण निघायचं. म्हटलं हो निघायचं. तर मला असं वाटलं की चला आपण ॲट लास्ट नमस्कार करणं गरजेचं आहे, कारण किती झाले तरी ते सद्गुरू आहेत. मला त्यांचा अनुभव नाही आहे म्हणजे याचा अर्थही नाही की त्यांची प्रचिती नाही होणार मला. तर मी उभी राहून जस्ट नमस्कार केला त्यांना की मला तुम्ही आज्ञा द्या की आता आम्ही चाललो आहे परत. आणि जसं मी त्यांच्या डोळ्यात बघितलं नमस्कार करून, ते
2 सेकंडसाठी मला माहिती नाही मी कुठे गुम झाली. ओके. आय बिकेम लाईक अ स्टोन. हां. आणि डोळ्यातून माझे अश्रू येत आहेत आणि मला माहितीच नाही मी कुठल्या जगात आहे, ओके. मी कुठे उभी आहे मला काहीच माहिती नाही. नुसते मी त्यांच्या डोळ्यात बघते आणि असं मला वाटतं काहीतरी ते तेज त्यांच्या ट्रान्सफर होतो आहे माझ्यामध्ये आणि मी एकदम टाईट. तर माझ्या मिस्टरांनी येऊन मला पॅक केलं की काय झालं, चलायचं आहे ना. म्हटलं हो हो हो, असं म्हणतात ना की ट्रान्समध्ये गेलं आणि तुम्ही हां बाहेर आलो. म्हटलं हो हो चला चला. आणि आम्ही टॅक्सी घेतली आणि तो टॅक्सीवाला आम्हाला म्हणतो झाले ना व्यवस्थित दर्शन. म्हटलं हो झाले. तर बघा किती लवकर झाले. ओके. तर मी म्हटलं बाबा तुझं म्हणणं बरोबरच होतं की वो आपके लिये बैठे हैं. कोणी नव्हतं त्याच्यामध्ये म्हटलं देवळामध्ये. आम्ही आलो आणि आमची 6 वाजताची मनमाडची ट्रेन होती. 5:30ला आम्ही प्लॅटफॉर्मवर. ओके. मला म्हणजे असं वाटलं थोडी वेळासाठी की बाबा हे स्वप्न आहे का खरंच झालं आहे. करेक्ट. पण एनी विच वेज आम्ही आलो मुंबईला आणि ती स्मृती माझ्या मनामध्ये कुठेतरी एक फेंट झाली. त्या दरम्यान 3-4 वर्ष निघून गेले. मला बाबांबद्दल असं काय पुन्हा जावं किंवा त्यांची भक्ती करावी वगैरे असं काहीच झालेलं नाही. मग एक दिवस असं झालं की मला त्याने स्वप्नात येऊन सांगितलं की विसरलीस का मला, ओके. आली होतीस तिकडे. आणि तर मला एकदम पुन्हा शॉक लागला. म्हटलं हो बरोबर आहे, मी आली होती तिकडे आणि असं असं झालं होतं, तर आपल्याला एकदा पुन्हा जायला पाहिजे. तर मी ह्यांना सांगितलं आपण ना यावेळी सगळ्यांना घेऊन जाऊया, आपले नातेवाईक फॅमिलीला. तेव्हा माझे आईवडीलही जिवंत होते, माझे सासू सासरे वगैरे. आम्ही सगळे म्हटलं एक मिनी बस केली आणि आम्ही गेलो. आम्ही तिथे पोचलो तर खूप गर्दी होती. तर मी म्हटलं 2-3 वर्षामध्ये एवढा चेंज झाला शिर्डी. मी आली होती तेव्हा एक पाखरू नव्हतं आणि आज एवढी गर्दी. तर एनी विच वेज आम्ही सगळं ताट वगैरे घेऊन आम्ही रांगेत सगळे उभे राहिले. तर माझे सासरे सर्वात पुढे होते, त्याच्यानंतर माझे वडील होते, मग माझे मिस्टर होते, मग त्यांच्या मागे मी आणि नंतर आमचे सगळे नातेवाईक होते. माझा भाऊही होता. तर माझ्या सासऱ्याने त्यांना ताट दिलं. ओके. तर त्यांनी ना ते ताट घेतलं आणि त्यांना मला म्हणतात हे घे तू. मराठीमध्येच बोलले हे घे तू. तर मी घेतलं. तर माझ्या सासऱ्यांना म्हणतं ये आपकी बहू है ना. ओके. तर माझ्या सासरे म्हणे हां प्रसाद इससे लेना. ते बाजूला झाले. माझे वडील गेले पुढे, त्याने पण ताट दिली. त्यातला त्याने प्रसाद मला दिला आणि माझ्या वडिलांना म्हणतात का ये आपकी बेटी है ना, प्रसाद इससे लेना. ओके. आणि माझ्या मिस्टरांना पण तेच सांगितलं ये आपकी वाईफ आहे ना, प्रसाद इससे लेना. म्हणजे आम्ही जवळजवळ 10-12 माणसं होतो. सगळ्यांचं माझं त्यांचं काय नातं आहे ते सगळं त्यांनी सांगितलं आणि मला एवढी ताट भरून झाला प्रसाद. आणि बाहेर आम्ही आलो आणि सगळे माझ्याकडे येऊन असं म्हणतात अरे प्रसाद दे दो प्रसाद दे दो. माझे सासरे माझे वडील सगळे की आम्हाला तर त्याने दिला नाही प्रसाद. मी त्यांना सगळ्यांना प्रसाद दिला आणि विचारात पडली का ह्या भटजींना कसं माहिती, मी तर कधी आली नाही आहे. पण मला असं वाटलं नाही काहीतरी पॉवर आहे बाबांमध्ये. ते माझं एक जर्नी कंप्लीट झाली. त्याच्यानंतर मला असं सारखं वाटायला लागलं की ॲज इफ लाईक यू नो इज कॉलिंग मी, इज पुलिंग मी टुवर्ड्स हेम. पण मी रेजिस्ट करायची की नाही हे असं शक्य नाही होऊ शकत, कोइन्सिडन्स असेल. तर म्हणतात ना की डोक्यात आपले विचार असतात पण सद्गुरूंना जर तुम्हाला घ्यायचं जवळ ते बरोबर घेतात. तुमचं ते लॉजिक बिजिक काही चालत नाही. तर माझ्याबरोबर पण तसंच झालं. दुसऱ्यांदा जेव्हा मी गेली तेव्हा पण आम्ही मोठ्या ग्रुपमध्ये गेलो. पण तिथे आम्ही असा विचार केला की आम्ही 2 दिवस स्टे करणार म्हणून. इथे मालाडला गोविंदधाम म्हणून साईचं मंदिर आहे, तिथे त्यांची संस्थांनी हे केलं आहे, काय रूम्स केले आहेत. तर तुम्ही तिथे बुक करू शकता आणि राहू शकता. तर मी बुकिंग करायला मालाडला गेली आणि तिथे बुकिंग झाल्यानंतर मी आणि माझे मिस्टर गेलेले. तर आम्ही 5-6 रूम बुक केले
आणि मी बाहेर आली आणि मी असंच मनामध्ये बाबांना सांगितलं, जर तुम्ही खरे आहात ना तर मला ह्यावेळी तुम्ही हार्ड मासमध्ये दर्शन द्या. हार्ड मास म्हणजे लाईव्ह, ओके ओके नॉट लाईक इन अ फॉर्म ऑफ अ स्टॅच्यू. ओके. आय वॉन्ट टू सी यू रिअल. येस, जिवंत बघायचं आहे. तर माझे मिस्टर म्हणायला लागले, एवढं तुझ्याबरोबर अनुभव झाले तरी आहे तुझ्या अटी काहीतरी, असं पाहिजे तसं पाहिजे. म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे, माझं आणि त्यांचा हे आहे. तर मला त्याच रात्री स्वप्न पडलं की जर तुला माझे दर्शन करायचे आहेत ना तर कसारा घाटवर टोकावर मी भेटणार, ओके, जिवंत. तू ओळख मला. ओके. आणि मी सकाळी उठली आणि माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला ना असं असं स्वप्न पडलं आणि बाबाने सांगितलं की ते कसारा घाटवरती मला एकदम टॉपवर भेटणार आहेत, तर बघूया असं पॉसिबल आहे का म्हणून. आणि आमच्या तेव्हा 2-3 जीप्स होत्या, सगळे रिलेटिव्स त्याच्यामध्ये डिवाईड झालेले. तर मनामध्ये हे होतं की मी स्वप्नात ह्यांना सांगितलं आहे आणि जर बाबा तिथे नाही भेटले तर काय. पण म्हटलं नाही, आपण प्रत्येक वेळेला डाऊट नाही केलं पाहिजे, थोडा यू शुड बिलीव्ह ऑल्सो. तर जेव्हा कसारा घाट सुरू झाला तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, आता ना कोणी आवाज करायचा नाही, अलर्ट राहा, कारण घाट निघून नाही झाला पाहिजे की ती ऑपॉर्च्युनिटी मिस होणार. आम्ही कसारा घाटवर पोचलो, टोकावर पोचलो आणि आमची गाडी अशी टर्न झाली, जीप. आणि माझं एकदम लक्ष केलं की एकदम एजवर, म्हणजे मागे खोल दरी, एकदम एजवर एक 70-80 इयर्स ओल्ड मॅन, त्यांनी व्हाईट कलरचे पैजामा आणि कुर्ता घातलेला, केस सफेद होते, दाढी होती आणि असे वाकून उभे होते. तर ते पास झाल्यावर मी म्हटलं अरे हेच बाबा आहेत. आणि मी त्या ड्रायव्हरला सांगितलं रोक, आणि त्याला वाटलं काय झालं, त्याने तिथेच ब्रेक मारली. मी काही बघितलं नाही की मी रॉंग साईडने उतरते की जर माझं जरा पण गाड्या नाही, एकदम मी खोल दरीच्या एजवर. आणि मला अजिबात भान नाही का मी इथून खाली पण पडू शकते. मी उतरली आणि माझ्या मुलीने पण, कारण तिने पण ऐकलेलं की बाबा आपल्याला तिथे भेटणार, ती आणि मी आम्ही रॉंग साईडने उतरलो. आणि माझे मिस्टर, माझे सासू सासरे सगळे आतमध्ये बसले आहेत. त्यांना काही त्याची कल्पना नाही, कारण त्यांना पण मी सांगितलेलं की आपल्याला बाबा दिसणार आहेत. पण म्हणतात ना, उनकोने जिनको दर्शन देना है उनको ही देंगे. माझ्या भावाची जीप वगैरे आमच्या पुढे जाऊन उभी राहिली का दीदी उतरली का, काय उलटी बिलटी, माझ्या मुलीला उलटी वगैरे काय आली का म्हणून. पण त्यातून पण कोणी बाहेर पडलं नाही त्या जीपमधनं. मी गेली त्यांच्याकडे आणि ते असे वाकून उभे होते आणि त्यांच्या हातामध्ये काठी होती. त्या काठीला असे 5 हे होते हात अडकवण्यासाठी. नाही तर नॉर्मली कसं एक असतं ना, असं आपण काठी धरतो, हे असे 5 होते. आणि त्यांनी 5 बोटं त्याच्यामध्ये घातली होती. मी गेली त्यांच्याकडे आणि मला म्हणतात आलीस, म्हटलं हो. अच्छा, असं बोलले. आलीस, म्हटलं हो. तर काही नाही वार्तालाप, ते मला बघतायत, मी त्यांना बघते. आणि मी माझ्या खिशात हात घातला आणि 5 रुपयाचा सिक्का निघाला. तर मी म्हटलं मला ना हे तुम्हाला द्यायचं आहे. तर म्हटलं हो दे ना. त्याने स्लीपर्स घातलेल्या, त्या स्लीपर्स काढल्या आणि बेंड होऊन असा हात केला आणि माझ्याकडनं ते सिक्का घेतला आणि असं डोक्याला लावलं आणि खुश रे एवढं सांगितलं. तर म्हणतात ना की जेवढी भेट व्हायची असते तेवढीच होते. आपण बनवू, आपण गप्पा मारू, दिवसभर बसू, नाही ते शक्य. तेवढंच आहे. आणि गाडीमधनं कोणी बाहेर आलं नाही, सगळे बघतायत काहीतरी चाललं आहे, पण कोणाला ती प्रचिती आलीच नाही का हे बाबा आहेत, हिने सांगितलेलं की टोकावर आपल्याला भेटतील. आणि ते कॉन्व्हर्सेशन पण तुम्हालाच माहिती, ते जे बोलले की आलीस तू. आणि मी आणि माझी मुलगी अशी आम्ही आलो. मी म्हटलं ह्या वळणावर पुढे माझ्या भावाची जीप उभी आहे, त्याच्या मागे माझी जीप उभी आहे, 10 पावले पुढे ते उभे होते आणि जाण्याचा दुसरा कुठला रस्ताच नाही आहे. त्या बाजूला खोल दरी आहे. गेले कुठे? मला कळलं की बाबाच होते.
मी येऊन बसली आणि नंतर सगळे मला म्हणायला लागले, काय झालं होतं तू उतरून गेलीस तिकडे, काय होतं? म्हटलं अरे बाबा होते ते. अरे बाबा होते, मग आम्हाला का नाही हाक मारली? म्हटलं हाक मारण्यात तर काय होतं, म्हणजे मी उतरून गेली, माझी मुलगी माझ्याबरोबर आहे, तर तुम्हाला पण ते दिसलं असेल ना. आणि मी सगळ्यांना सांगितलेलं की ते वरती आपल्याला टोकावर भेटणार. तर एनी विच वे सगळ्यांना वाटलं की अरे हमारा मिस हो गया ऐसा वैसा. म्हटलं ठीक आहे. थर्ड टाईम जेव्हा मी गेली शिर्डीला, तेव्हा मला असं माझा बर्थडे होता आणि मला वाटलं की आता हे झाल्यानंतर ना असं वाटलं की आपण ना प्रत्येक 2-3 महिन्यात जावं, कारण चमत्कार खरोखर दिसायला लागले. आपण पुस्तकात वगैरे वाचायचो की बाबा असं होतं तसं होतं, पण प्रत्यक्ष जेव्हा आपल्याबरोबर ते घडतं ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही हे खरं आहे. तर माझा बर्थडे होता, मी गेली तिकडे आणि मी बाबांना सांगितलं कि बाबा मैं ना मेरी बर्थडे इस बार शिरडी में मनाऊंगी, तो आप ना मेरे को एक रोज़ देना. की तुम्हारा बर्थडे का है. मी ओळखीन ते की ते तुम्हीच होतात म्हणून. आणि मी गेली तर खूप एक्सायटेड होती की बाबा मला नाही म्हणून बोलणार नाही, कारण सगळं ऐकतायत माझं, आता नाही कसं म्हणणार. मी गेली आणि बघितलं तर काही असं काही घडलं नाही. पण जे कोण मला भेटतंय रस्त्यामध्ये, सिक्युरिटीवाला, तिथला झाडू मारणारा, कोणी भेटतंय, हॅपी बर्थडे. ओके. ते ह्याला कसं माहिती माझा बर्थडे आहे? त्या बाजूने गेली, तिथून एक माणूस येतोय, गावचा माणूस, शिर्डीचा, हॅपी बर्थडे. अच्छा, तिथे शिर्डीमध्ये ओके हॅपी बर्थडे. अरे हे काय चाललंय? आणखी पुढे गेली तर तिथून एक बाई आली, गावाचीतली, पदर बिदर घेतलेला, हॅपी बर्थडे. ओके. हे काय चाललंय? मी माझ्या मुलीला बोललो तुला पण ऐकू येतं आहे का? म्हणे हो मम्मा सगळेच तुला हॅपी बर्थडे म्हणतात. मी म्हटलं आपण एक काम करूया, आपण एका झाडाच्या मागे लपवूया आणि बघूया आता कोणाला दिसतं आपण ते. तर तुम्हाला माहीत असेल शिर्डीमध्ये हनुमान मंदिर आहे, त्याच्या पुढे खूप मोठा झाड आहे. मी त्या झाडाच्या मागे जाऊन मी आणि माझी मुलगी लपली की आता बघूया कोण येतं म्हणून. आता मागून एक माणूस आला आणि येऊन पुढे म्हणता हॅपी बर्थडे. ओके. म्हटले काय चाललंय हे? मला वाटतं ते जवळजवळ तासभर मला मोर दॅन 50-60 विशेस मिळाले, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. म्हटलं ह्यातले बाबा कुठले? बरोबर. मी तर मला म्हणजे ओळखताच आले नाही की बाबा कुठले आहेत, पण अजून पण कोणी गुलाब दिला नाही मला, म्हणजे अजून बाबा येणे बाकी आहे. पण नाही ते पॉसिबल झालं. तर आम्ही ट्रेनमध्ये, त्या दिवशी पण आमची ट्रेनचीच बुकिंग होती, आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि मला खूप म्हणजे रस्त्यावर ट्रेन प्लेटफॉर्मवर मी हे सांगितलं, आपने मुझे बहुत डिसअपॉइंट किया, मेरी बर्थडे का मैंने एक गिफ्ट मांगा था, एक रोज़, आपने वो भी नहीं दिया. तर आता पुढच्या वेळी ना मी येणार नाही. आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलो, आमची विंडोची सीट होती. मी जशी जाऊन सीटवर बसली तर जी ती विंडो होती ना, इट वॉज डेकोरेटेड विथ फ्लावर्स. ओके. त्याच्यात मोगरे, रोजेस, सगळं जसं की एक जाली टाईप असतं ना तसं, कोणी विणून, रिअल फ्लावर्स ना ते. तर मी बघितलं, म्हटलं अरे मी एक गुलाब मागितलं आणि मी सांगितलं आता मी येणार नाही, तर त्यांनी हे एवढं सगळं दिलं मला. आणि मी ते डोक्याला लावलं, डोळ्यांना लावलं आणि मी म्हटलं आता मी चालली आहे मुंबईला, नाहीतर मी पुन्हा आली असती आणि थँक्स केलं असतं, पण म्हटलं यू आर ग्रेट असंच म्हटलं मी. आणि त्याच म्हणतात ना एक बेस्ट एक्सपिरियन्स बरोबर मी परत आली. मग 2 महिन्यानंतर मी म्हटलं नाही पुन्हा जायचं आपण. मी पुन्हा गेली शिर्डीला आणि तेव्हा पण 2 दिवसाचा आमचा मुक्काम होता. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आज आपण आराम करूया आणि सकाळपासून आपण दुपारची आरती, सायंकाळ, रात्री शेज आरती वगैरे घेऊया. पण ठीक आहे. तर म्हटलं ह्या म्हणे जरा शिर्डी गाव पण जरा बघूया कसं आहे. तर मी तिकडे गेली, तर एक छोटासा मुलगा होता 6-7 वर्षाचा, अशी टोपली होती आणि त्याच्यामध्ये ना मोगऱ्याचा बॉल होता. ओके. बॉल म्हणजे कसं, त्याने सगळे मोगऱ्याची लढीचा एक बॉल केलेला की तुम्हाला 1 मीटर पाहिजे तर तेवढा कापून देईल, 2 मीटर पाहिजे तेवढा कापून देईल, एवढा मोठा बॉल होता.
म्हटलं शिर्डीमध्ये कोण असं विकत नाही, शिर्डीमध्ये प्रॉपर ते त्यांचे हार असतात मोठे मोठे ते असतात. तर त्या मी मुलाला विचारलं की बाळा तू इकडे रोज असतोस का? तर म्हटलं हो मी इकडे रोज असतो, ह्याच वेळेला असतो. तर तुम्हाला देऊ का? म्हटलं नको, मी दर्शन उद्या घेणार आहे, तर मी उद्या तुझ्याकडनं फ्रेश घेऊन जाते. म्हटलं ठीक आहे. मी येऊन माझ्या मिस्टरांना सांगितलं ह्यावेळी ना आपण बाबांना हे मोगऱ्याचा हार द्यायचा. तर म्हणा ठीक आहे जशी तुझी मर्जी. दुसऱ्या दिवशी मी त्याच वेळेला तिथे गेली, तो मुलगा नव्हता. ओके. तर मी आजूबाजू ते दुकानवाल्यांना विचारलं की अहो भाऊ इकडे तो मुलगा छोटासा काल मला भेटला होता, त्याच्या बास्केटमध्ये हे मोगऱ्याचा बॉल होता. तर म्हणतात इथे कोण असं हे विकत नाही मोगऱ्याचा बॉल वगैरे, ओके. इथे तर हे प्रॉपर जे हार असतात तेच आहे. तर तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल. म्हटलं नाही, त्याने मला सांगितलं तो आज पण इथे असणार आणि तो नाही आहे. दे हॅड नो आन्सर. तर मी म्हटलं चला ठीक आहे. मी बाबांना म्हटलं की कालपर्यंत तुम्ही इकडे घेऊन उभे होते, पण मी आज मागते तर तुम्ही देत नाही आहे. ठीक आहे म्हटलं, आज मी तुमच्यासाठी काही घेऊन जाणार नाही, ताट पण घेऊन जाणार नाही, कारण मला खूप राग आला आहे. आणि मी अक्षरशः बाबांबरोबर अशीच भांडते. ओके. कारण मी त्यांना माझा सखा गुरु म्हणून ॲक्सेप्ट केला आहे की लाईक फ्रेंड आय कॅन फाईट विथ यू, आय कॅन क्राय, लाफ, आय कॅन डू एव्हरीथिंग विथ यू. तर मी जेव्हा तिकडे आतमध्ये गेली तर बघितलं तर बाबांच्या गळ्यामध्ये तेच मोगऱ्याची माळ, 3, 4, 5, 6 लड्या, आणि त्यांच्या बाजूला ते बघितलं असेल ते लाईन ओके. त्यांच्या गळ्यात पण तेच. ओके. आणि आरती सुरू झाली संध्याकाळची. आणि मला हे बघून एवढा राग आला. म्हटलं जर हे तुम्हाला पहिलंच घालायचं होतं मग मला कशाला एवढं सतवलं ना तुम्ही. आणि मी मनात आरती कधी चालू झाली संपली मला काही माहिती नाही. आय एम जस्ट फायटिंग विथ इट. तुमचं ते कॉन्व्हर्सेशन चालू होतं. माझं त्यांच्याबरोबर कॉन्व्हर्सेशन चालू होतं की तुम्ही हे काय नीट केला नाही, मला आवडला नाही तुमचा हा स्वभाव. मी बाहेर आली आणि डोळ्यातून पाणी येत आहे का, म्हणजे का असं केलं तुम्ही माझ्याबरोबर, काय चुकी झाली माझी, असं मनात विचार चालू आहे. मग आम्ही द्वारकामाईमध्ये गेलो. द्वारकामाईमधनं आम्ही जेव्हा बाहेर आलो आय वॉज व्हेरी डिसहार्टन की बाई यावेळी तर माझ्याकडे काय अनुभवच नाही आहे. मी अशी जेव्हा बाहेर आली तर एक सिक्युरिटीवाला द्वारकामाईमधनं आला आणि म्हणतो मॅडम. आता तो मॅडम म्हणलं तर नाव नाही कोणाचं, तर एवढी माणसं असतात तिथे, कोणाला हाक मारेल, मी काय लक्ष दिलं नाही. तो धावत माझ्या पुढे आला. मला मॅडम मी तुम्हाला बोलवतोय. म्हटलं अच्छा काय झालं. त्याने ती गोल्ड कॅप घातली होती ती काढली, त्याच्यामध्ये एवढा मोठा मोगऱ्याचा ते बॉल त्याने मला ते दिलं आणि त्याच्याबरोबर एक साईबाबांची फोटो. मला म्हटलं हे तुमच्यासाठी. तर मी ते मोगऱ्याचा बॉल बघितलं बघ मला रडायलाच आलं. म्हटलं हे काय आहे. आणि असं बघितलं की मी तुम्हाला कोणी दिलं. ही वॉज नॉट देअर, दॅट सिक्युरिटीवाला. तर मी म्हटलं बाबा तुम्ही म्हणजे आत्ता देवळातून मी द्वारकामाई येईपर्यंत 10-15 मिनटं पण नाही झाली आहेत आणि तुम्ही एवढा मोगऱ्याचा बॉल मला आणून दिला. करेक्ट. मी म्हटलं यू आर ग्रेट. म्हणजे हे प्रॉपर असं होतं की तुम्ही ज्या गोष्टी बोलताय त्यांच्यासोबत ते तशा घडतायत. म्हणजे तो आता सिक्युरिटीवाला येऊन तो बॉल बरोबर आणि तो का देईल ना येऊन, आणि त्याला माहित काय तेच का माझं काय बोलणं झालंय आणि आतमध्ये मी रागवली आहे, काही नाही लिंक, काही लिंकच नाही आहे. पण त्यांना बरोबर माहिती की ही येऊन आतमध्ये इकडे भांडून गेली आहे, मला मोगऱ्याचा बॉल नाही द्या. तर ते पण एक छान अनुभव होता. नंतर थोडे दिवसानंतर माझे वडील आजारी झाले आणि त्यांना हार्टची प्रॉब्लेम झाली. तर त्या टाईममध्ये थोडा माझ्या घराची परिस्थिती पण जरा अपसेट झाली होती. माझ्यावर खूप रेस्पॉन्सिबिलिटीज होती. त्यामुळे ना मी माझ्या वडिलांवर थोडं दुर्लक्ष करायला चालू केलं. आय वॉज द मोस्ट बिलवेड चाइल्ड ऑफ हिज, माझ्या वडिलांचं म्हणते. आणि ते सारखे ना मला माझी आठवण काढायचे का तू का येत नाही आहेस, का मला भेटायला येत नाही आहे. तर मला असं वाटायचं की मी काय जाऊन माझ्या वडिलांना सांगू की मी कुठे अडकली आहे. मला खूप मन आहे येऊन तुम्हाला भेटायला, तुमची सेवा करायला, पण मला निघताच येत नाही आहे घरातून. तर
मी खूप रडली त्या दिवशी, खूप रडली की म्हटलं जो पिता अपनी बच्ची को, आणि असं होतं की एनी टाईम ही विल गो, विल पास अवे, ओके. अशी एवढी गंभीर त्यांची कंडिशन झालेली. मला असं वाटलं की एवढे मला ते माझ्या नावाचा जाप करतायत, कधी येणार कधी येणार कधी येणार, आणि मी एवढी अनलक्की आहे का मी माझ्या वडिलांना जाऊन भेटू पण शकत नाही. त्या दिवशी मी खूप रडली. रडता रडता मी रात्री झोपली. तर मला स्वप्नात आलं की यमदूत आले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये माझ्या वडिलांचा कटआउट आहे. ओके. आणि ते घेऊन चालले आहेत, म्हणजे इंडिकेशन ऑफ डेथ. आणि तिथे बाबा उभे राहून सांगतायत रुको, ये मेरे को दो, इनकी हुंडी वापस ले रहा हूं मैं. म्हणजे त्यांची डेथ त्याने परत घे. आणि मी तिथे उभी आहे आणि मी बघते, मी म्हणते ते माझ्या वडिलांची कटआउट आहेत आणि हे घेऊन जात आहेत. आणि बाबा मला बोलवतात आणि त्यांना असं करतात, ती लोक ते बाबांच्या हातात देतात आणि निघून जातात. बाबा मला बोलवतात, मी जाते आणि ते कटआउट ते माझ्या हातात देतात, लेके जाओ और इनकी सेवा करो. ओके. आणि मी सकाळी उठली आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मी असं रात्री स्वप्न बघितलं. मला असं वाटतं की डॅडी काय आता जास्त वेळ जगणार नाही आहे, पण हे काय असू शकतं. पण म्हणतात ना की उसके दिल में कुछ और, अपने दिल में कुछ और. तर मला असं वाटलं नाही, मला हे ना पॉझिटिव्ह साईन वाटतं आहे का डॅडीचं जे डेथ आहे ना ते आणखी पुढे हे केलं असेल. पण हे माहिती नाही का थोड्या क्षणासाठीच होतं ते. ओके. तर तरी पण मला जायला मिळालं नाही थोडे दिवस. एक दिवस मी अशीच सकाळी जवळजवळ 4-5 वाजताचा टाईम होता आणि मला म्हणजे मी झोपली पण नव्हती आणि जागी पण नव्हती. ओके. आणि मला असा बाबांनी जसं हलवून सांगितलं की तुला कळलं नाही का मी काय सांगितलं आहे ते, तू का जात नाही आहेस. ओके. आजच्या आजच जा, जास्त वेळ नाही आहे. अच्छा. म्हटलं ठीक आहे. मी सकाळी उठली, माझ्या मिस्टरांना सांगितलं आता माझ्या मुलीचं वगैरे ते घराचं वगैरे सगळं तुम्ही बघा, मी जाते. आणि तिथे मला माझ्या भावाने आईने सांगितलं की डॅडीने पाणी जेवण वगैरे सगळं सोडलं आहे आणि अजिबात जागेवरनं हलत नाही आहे, इज टोटली ऑन बेड. तर मी म्हटलं नाही मी येते. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मला नाही माहिती 1 आठवडा 4 दिवस जितके दिवस मला असं वाटलं की तिथे राहावं मी राहणार. आणि मी जेव्हा गेली तर माझे वडिलांनी नुसतं असं डोळे वर करून मला बघितलं, काही बोलले नाही. तर मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी आली आहे. तर त्याने नुसतं असं नॉड केलं की हो मी ओळखलं तुला. मी माझ्या आईला सांगितलं जे काय जेवण केलं आहे ना घेऊन ये. तर ती घेऊन आली आणि अक्षरशः मी माझ्या वडिलांना जशी लहान मुलांना आई कशी मांडीवर घेते तशी मी माझ्या वडिलांना, एवढे बारीक झाले होते लहान मुलासारखे, इट वॉज जस्ट स्केलेटन. त्यांना उचललं, मी माझ्या मांडीवर घेतलं आणि त्यांना मी भरवायला लागली आणि ते खायला लागले. ओके. त्याच्यानंतर त्यांची सकाळची आंघोळ, त्यांना कपडे चेंज करणं, त्यांना औषध देणं, पावडर लावणं, केस विंचरणं, नाश्ता वगैरे, म्हणजे टोटल मी त्यांच्याच बेडरूममध्ये असायची. ओके. आणि माझ्या आईला मी सांगितलं तुम्ही काही करायचं नाही तर मीच करणार. तर ती बाबांची लीला अशी की 4 दिवसानंतर माझे वडील चालायला लागले. ओके. चालून आणि ते खाली बिल्डिंगमध्ये उतरून राऊंड पण मारायला लागले. अच्छा. सगळे म्हणतात चाट झाले, हे असं कसं झालं. तर मला पण जरा बरं वाटलं की बाबाने जे सांगितलेलं की ये लो करो इसकी सेवा, तर बरोबर ते सेवाचंच हे फळ आहे म्हणून. तुम्ही सेवा केल्यावरती हे चांगले पण झाले ना. हे व्हायब्रेट झालं. हो हो हो. रिवाईव्ह झाले हे. तर मग मी माझ्या आईला सांगितलं की मी ना आता जाते, तर हे चालायला लागले वगैरे तर तुम्ही यांचं आता नीट लक्ष ठेवा. थोड्या दिवसानंतर मला जवळजवळ 5 महिन्यानंतर पुन्हा स्वप्न आलं बाबांचं की आता मी ना त्यांना घेऊन जाणार, आता मला अडवू नकोस. ओके. आता अडवू नकोस, मैं अब नहीं रोक सकता इसको. ओके. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला एवढा पण वेळ दिलं, मी समाधान झाली आहे, बरोबर. मला ह्याच्या पुढे काही तक्रार नाही आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता.
पण डेट वगैरे काही सांगितली नाही, हम्म. कधी घेऊन जाणार वगैरे काय. पण मी माझ्या भावाला सांगितलं की मला हे असं स्वप्न आलं आहे आणि डॅडी कधीही जाऊ शकतात. तर सगळे म्हणजे एकदम अलर्ट झाले, काय आहे काय आहे म्हणजे. तर एके दिवशी मी माझ्या मुलीचा डबा करत होती शाळेसाठी, तर मी चपाती लाटत होती, तर हातामध्ये पिठाचा गोळा होता, तो माझ्या हातातून सुटला आणि असा वर गेला. ओके. तर म्हटलं हे काय झालं, हे तर बडं विचित्र झालं, एवढा उंच पिठाचा गोळा कसा उडाला. मला तेव्हाच कळलं डॅडी गेले. ओके. तर माझ्या भावाने माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की डॅडी गेले, अच्छा. पण दीदीला सांगू नका, पण तिला घेऊन या आणि सांगा की डॅडी सिरियस आहेत म्हणून. ओके. ओके. माझ्या मिस्टर घरी आले, मला म्हणतात चल चल लवकर चल, डॅडी सिरियस आहेत. म्हटलं डॅडी सिरियस नाही आहे, डॅडी गेले. तुम्हाला माहिती पडली? हो, मला इंडिकेशन आलं ते. ते हे मला म्हणतात तुला कसं माहीत पडलं. म्हटलं गेले ना. म्हणे हो. म्हटलं मला बाबाने पहिलंच सांगितलेलं की आत्ता मी अडवू शकणार नाही, बरोबर, तुला मी तेवढं दिलं. तर बाबांची अशी माझ्याबरोबर नंतर असं झालं की म्हणजे माझ्याबरोबरच ते राहायला लागले. मला अक्षरशः कुठे मी गेली तरी मी बाबांना सांगायची, भाजी आणायला पण गेली ना माझ्यासोबत राहा. ओके. कुठेही गेली म्हणजे असं वाटलं की नाव आय एम इनकम्प्लीट विदाऊट हिम. ओके. आणि बरोबर त्याने ते सगळं तसंच पार पाडलं. मग हळूहळू हळूहळू मला त्याने सांगितलं की बाळा आता तुला कळला सद्गुरू आहेत आणि हे असे असतात, चमत्कार वगैरे होतात. आता मला असं वाटतंय की तू ना माझ्या इतर भावंडांशी पण भेटावं. ओके. हां. मला असं आता वाटतंय की तुला ते जे ज्ञान पाहिजे ओळखायला ते तुझ्यामध्ये आलं आहे आणि तुला भक्ती कशी करायची, कर्म काय असतं, चांगलं वाईट ते समजलं आहे त्याच्याच कृपेने. आता मला काय, तर मला सुरुवातीचं काहीच माहीत नव्हतं. तर मी म्हटलं बाबा जशी तुमची इच्छा, पण मला कसं कळणार कोण सद्गुरू आहेत काय आहेत, तर ते सगळं मी बघणार. पहिलं त्याने मला सांगितलं अक्कलकोट स्वामी. ओके. मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तर माझी एक मैत्रीण, ती नेहमी ती स्वामी भक्त होती, ती दर गुरुवारी मठात जायची. तर मला बोलायची आज मी स्वामीच्या मठात गेली होती, आज मी ह्या मठात गेली. तर मला असं वाटलं मठ म्हणजे काय असतं, आपण देऊळ ऐकलं आहे, मंदिर ऐकलं आहे, हे मठ काय. तर मी तिला म्हटलं की हे मठ काय आहे. ती म्हणते तू कधी गेलीच नाही का. म्हटलं नाही मला नाही माहिती हे मठ काय आहे, पण चल तुला मी घेऊन जाते. आणि नेमकं गुरुवारच होतं त्या दिवशी. आम्ही गेलो पार्ल्याच्या मठमध्ये आम्ही गेलो. आणि आम्ही मठमध्ये गेलो तर म्हटलं अच्छा इसको मठ बोलते हैं क्या, तो मंदिर ही आहे. बोलते नाही स्वामींचं मठ असतं. म्हटलं अच्छा ठीक आहे असेल. तेवढ्यात मी बघितलं की एक माणूस केस बीस विस्कटलेले, एकदम शॅबी लुकिंग, त्याने पॅन्ट शर्ट घातली होती, धावत 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 आला. थांबा 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 सगळ्यांना म्हणायला लागला. बरी 20-25 माणसं होती आतमध्ये. मला सांगा इथे पहिल्यांदा कोण आलं आहे. ओके. तर मी घाबरली कारण मीच पहिल्यांदा आली आहे. म्हटलं बाबा हा काय शूटर बिटर आहे की काय. तर मी म्हटलं मी आली आहे पहिल्यांदा. तर म्हणे बाजूला व्हा. तर म्हटलं ह्याने मला बाजूला पण केलं, आता काय काय करणार माहिती नाही, काय विचारतोय काय करतोय. मी एकदम टेन्शनमध्ये आली. मी बाजूला झाली आणि जेव्हा सगळ्यांचं झालं पाया वगैरे पडून, तर त्यांनी मला सांगितलं चला आता तुम्ही पुढे या. ओके. हे काय करताय. तर मी त्यांना विचारलं की हे तुम्ही असं का करताय, काय झालं. तर म्हणे मी तिकडे मुंडेरवर बसलेलो, कुठल्या मुंडेरवर मला नाही माहिती, मला स्वामीने सांगितलं आहे पटकन जा तिथे माझा एक भक्त आला आहे त्याचं वेलकम कर. तो पहिल्यांदा आला आहे आणि त्याचं वेलकम कर. म्हणून मी विचारलं की ते पहिल्यांदा कोण आहे. मी तिथेच माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडायला लागले आणि मी म्हटलं स्वामी हे काय आहे. तर ते गेले. तुम्ही अगर
पार्ल्याच्या मठात गेलात ना तर त्या मठात ते मूर्तीच्या मागे खोली आहे, अंधार आहे, त्याच्यात काय असतं मला नाही माहिती. ते तिथे गेले, तिथून नारळ एक सफरचंद वगैरे घेऊन आले आणि मला म्हटलं हे घे प्रसाद, हे तुझं वेलकम आहे. मला म्हणजे असं वाटलं की कोणीतरी चिमटा काढावा की हे खरं होतं आहे का. करेक्ट. आणि मी नंतर आजूबाजू लोकांना विचारलं हे नेहमी येतात का इकडे, तर म्हणे आम्ही पण आजच बघतोय त्यांना. ओके. जे म्हणजे सांगायला आले होते तुम्हाला, हां, वेलकम करायला. वेलकम करायला आलेले. आणि जे लोक नेहमी मठात येतात त्यांना मी विचारलं की बाबा हे येतात का, तुम्ही ओळखतात, तर नाही म्हणे हे आम्ही पण आजच बघतोय. पण त्याच्यानंतर मग मी म्हटलं खूप बरं वाटलं. स्वामी त्याच्यानंतर स्वामीचे खूप चमत्कार, म्हणजे खूपच चमत्कार झाले. ओके. मी एक दिवस ऑटोमध्ये जात होती आणि माझ्याकडे फुलं नव्हती ऑफरिंगसाठी पण. तर मी म्हटलं काही नाही, मठाच्या बाहेर तर आपल्याला चाफ्याची फुलं मिळतात आणि स्वामींना चाफ्याची फुलं खूप आवडतात, आपण ते घेऊया तिकडून. आणि नेमकी माझी ऑटो सिग्नलवर थांबली. एक मुलगा आला, एवढी मोठी त्याने चाफ्याची फुलाची माळ आणली. मला म्हणतो ताई घ्या ना तुम्ही. अरे मी म्हटलं, मनात विचार केला की काय माहिती तिथे शेत मला नाही मिळणार आहे ते, तर मी घेतली त्याच्याकडनं. काय मी विचारलं की ती तुम्हाला जे द्यायचं ते द्या. सिग्नलवर आमची ऑटो थांबली होती. मी त्याला पैसे दिले आणि अक्षरशः त्या फुलांमधनं ना पाणी पडत होतं, कारण ते शिंपडतात ना फ्रेश राहण्यासाठी. आता मी म्हटलं माझ्याकडे काही पिशवी पण नाही, बॅग नाही, काही नाही, मी ती माळ कशी ठेवू. तर मी माळ अशी ठेवली का ते पाणी पडतं तर खाली पडू दे. आणि ऑटो चालू झाली आणि जोराचा वारा आला आणि एक पॉलिथिन बॅग ऑटोमध्ये, ब्रँड न्यू. ओके. अजिबात त्याच्यामध्ये काही घाण लागलेली नाही, काही एकदम ब्रँड न्यू. आणि माझ्या बाजूला जी व्यक्ती बसली होती, ॲक्च्युली तिथे यायला पाहिजे होतं, मी ह्या बाजूला होती, ती उडून सरळ माझ्या पायाला येऊन चिकटली. तर मी बघितलं तर एकदम नवीन पॉलिथिन. ओके. म्हटलं हे स्वामीनेच पाठवली आहे का, हे तू किती वेळा हे घेऊन अशी बसशील. मी त्याच्यात घातली फुलं आणि त्यांना नमस्कार केला की तुम्हाला किती बारीक बारीक गोष्टींचं पण काळजी असते की माझा भक्त त्रास होतोय आणि ही येते आणि मी हे असं नाही तिला मी सोडणार. त्याच्यानंतर झालं शंकर महाराज. ओके. शंकर महाराजांचं असं झालं की मी कुठेतरी त्यांचं जीवनी वाचली होती, तर साकोरीमध्ये म्हणे त्यांचं समाधी मंदिर आहे. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आपण तिथे जाऊया. तर मी काय करायची, कुठल्याही सद्गुरूंना त्यांच्या जर ठिकाणावर जायचं असेल ना तर पहिली थोडीशी ना रेकी करून घ्यायची. त्यांचं आवडतं फूल, त्यांचे आवडते पदार्थ, त्यांना काय आवडतं की आपण तेच घेऊन जायचं. तर मी कुठेतरी वाचलं होतं की त्यांना ना कांदा भजी खूप आवडतात शंकर महाराजांना. मी म्हटलं कांदा भजी आणि देवाच्या समाधीवर तर कांदा लसूण तर कोणी नैवेद्य दाखवू शकत नाही. म्हटलं नाही, आपण ना तिथेच जाऊन बघूया काहीतरी आहे. तर आम्ही एका फूड कोर्ट मध्ये थांबलो आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं तुम्ही एक काम करा, पटापट ना बटाटा वडा आणि पाव घेऊन या आणि टाईम वेस्ट नाही करायचा, आपण गाडीमध्येच चालत्या गाडीतच आपण खाऊया. आणि माझे मिस्टर आतमध्ये गेले आणि पटकन बाहेर आले. मला म्हणतात कांदा भजी मिळतं इकडे, आपण घेऊया का महाराजसाठी. म्हटलं हां घ्या ना. हे गेले कांदा भजी घेऊन आले, गरमागरम कांदा भजी एकदम. मी तसंच ते रॅप करून माझ्याजवळ ठेवलं. पण मला असं वाटलं की जर त्या भटजीने सांगितलं हे काय घेऊन आलात, कांदा भजी आणि इकडे, नाही बाहेर जाऊन वाटा म्हणून. पण मी म्हटलं नाही, मी जर घेऊन आली आहे तर मला विश्वास आहे का महाराज घेणार. आणि मी गेली आणि रांगेत मी उभे राहिलो. तर मी सगळ्यांच्या हातामध्ये बघते काय काय आहे, कोणी काय घेतलं आहे, काय घेतलं आहे. कोणी श्रीफळ घेतलं आहे, कोणी माळ घेतली आहे, कोणी पेढे घेतले आणि माझ्या हातात कांदा भजी. म्हटलं हे नक्की मला ना आहे हकलवून लावणार इकडून. पण मी गेली आणि त्यांच्या समाधीजवळ उभी राहिली आणि मी ते
ब्राऊन कलरचं हे होतं बॅग, त्याच्यामध्ये कांदा भजी होती. आणि त्या भटजीला मी सांगितलं, म्हटलं खोटं नाही सांगायचं, खरं सांगणार. म्हटलं भटजी मी ना कांदा भजी आणली आहे. तर म्हणे हो द्या ना. अच्छा. घेतली, समाधीला टच केली कांदा भजी आणि मला परत दिली. म्हणून बाहेर जाऊन ना वाट सगळ्यांना. ही आजूबाजू सगळी माणसं बघते कांदा भजीचं हे केलंय. पण मी तिथून पळाली. म्हटलं कोणी मला बोलायच्या अगोदर आपण निघून जाऊया. मी बाहेर आली तर तिकडे भंडारा होता. तर खिचडी वगैरे गरमागरम सगळ्यांना देत होते. तर मी म्हटलं माझ्या मिस्टरांना आपण पण थोडा प्रसाद म्हणून घेऊया. तर एक काय म्हणतात त्याला द्रोण. अच्छा. हां हां. ते त्यांनी ना एक मला दिलं, एक माझ्या मिस्टरांना दिलं आणि एक आमच्याबरोबर आणखी एक होते त्यांना एक दिलं. तर आम्ही एक ठिकाणावर बसून आम्ही ते खाल्लं. आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आपण एक काम करूया, एवढं सगळं तर खायला जमणार नाही, आपण हे घरी घेऊन जाऊया. तर आम्ही तिघांनी आपलं आपलं 2-2 चमचे खाल्ले आणि रॅप करून आम्ही घेऊन आलो. तर माझे मिस्टर म्हणायला लागले आता मी जे म्हणजे त्यांनी जे खाल्लं आहे ना ते मी त्यांच्या आईला देऊन येतो. म्हणलं ठीक आहे. ती जी जोडीवाली माझ्याबरोबर होती ती म्हणली हे मी खाल्लं आहे ना मी माझ्या घरी घेऊन जाते. मी म्हटलं ठीक आहे, हे मी खाल्लं आहे मी माझ्या घरी घेऊन जाते. आणि असं आम्ही ते वाटलं. तर मी माझ्या भावाला सांगितलं की तू ना दुसऱ्या दिवशी ये आणि हे प्रसाद घेऊन जा. माझी मुलगी तेव्हा पुण्यात काहीतरी कामासाठी गेलेली. तर मी तिला सांगितलं असं असं मला प्रसाद वगैरे मिळाला, पण ती खिचडी आहे म्हटलं खराब होणार. तर ती 3-4 दिवसानंतर येणार होती. म्हटलं ठीक आहे. माझा भाऊ आला, त्याला मी ते काढून दिलं. म्हटलं तू ना तुझ्या BSTच्या डेपोमध्ये सगळ्यांना वाट, कारण तिथे पण खूप लोक असतील महाराजांना महाराजांचे भक्त. तर त्यांनी जाऊन त्या आपल्या स्टाफला सांगितलं हे घे बाबा, हे ना शंकर महाराजांचे साकोरीतून आलेलं आहे, सगळ्यांना चमचा दे म्हणून. आणि त्याने सगळ्यांना वाटलं आणि तेवढाच भरलेला तो पुन्हा घेऊन आला. ओके. वाटून पण. तर माझ्या भावाने सांगितलं की बाबा तुला मी सांगितलं की सगळ्यांना भरभर चमचा दे ना. म्हणजे साहेब झालं सगळ्यांना भरून, पण हे काही कमी होत नाही आहे बघा. ओके. तर त्याने ते समोर ठेवलं आणि मला फोन केला, हे बा हे असं झालं आहे म्हणून. म्हटलं आता काय करायचं, जा आणि डेपोच्या बाहेर जा, तिकडे पण कोण भेटत आहे त्याला दे, वाट सगळ्यांना, ते संपेपर्यंत वाटत जा. त्याने काय केलं मला ते माहिती नाही. 4-5 दिवसानंतर माझी मुलगी आली. तिने मला सांगितलं कसे झाले तुझे दर्शन. म्हटलं छान झाले. आणि मी मामाचा एक्सपिरियन्स सांगितलं, हे बघ त्याने असं वाटलं ते संपायलाच तयार नाही आहे. तर म्हणते अरे माझ्यासाठी नाही तू ठेवलंस. म्हटलं खिचडी होती ना म्हणून जरा मला असं वाटलं की खराब होईल, अन्न आहे खराब होईल. एक आठवडा झाला असेल. ती अशीच खाली बसली होती फ्रीजमधनं काहीतरी सामान काढायला. तर फ्रीजमध्ये तो एक ते तसंच राहिलेलं तेवढं. ते कोणी ठेवलं? ते नव्हतंच फ्रीजमध्ये ना. आमच्याकडे 3च होते. 3 झाले सगळ्यांचे. हे कुठून आलं? आणि ते पण फुल वरपर्यंत भरलेलं. ओके. ती मला म्हणते तू मला सांगितलं की तू आणलंच नाही माझ्यासाठी, मग हे काय? म्हटलं कुठे आहे? तिने काढून दिलं मला. तो एवढा द्रोण पुन्हा भरलेला. म्हटलं हे बघ हे तुझ्यासाठी ठेवलं आहे महाराजांनी. ती पण एवढी इमोशनल झाली. तिने पण ते खाल्लं. हे झाले 2nd नंबर. 3rd मी गेली गजानन महाराज. तर आम्ही शेगावला गेलो तर तिथे पण स्वच्छता डिसिप्लिन बघून खूप बरं वाटलं. पण खाली गाभाऱ्यामध्ये त्यांचं ते समाधी आहे आणि पण तिथे ते काही भक्ताने आणलेले काय हार नैवेद्य वगैरे काही तुम्हाला ॲक्सेप्ट नाही कर. पहिल्या मजल्यावर एक त्यांचं वेगळं देऊळ आहे, तिथे जाऊन सगळं द्यायचं. तर मी गेली तिकडे आणि मी ते ऑफरिंग म्हणे नाही ताई इकडे नाही द्यायचं, पहिल्या मजल्यावर द्यायचं. म्हटलं का असं? नाही म्हणे इथे स्वच्छता, महाराजांना ना स्वच्छता खूप आवडायची, स्वच्छताचं पालन कर, तू वरती जा. ठीक आहे म्हटलं. मी गेली पहिल्या मजल्यावर. तर भटजींना दिलं. तर म्हणे तुम्ही पहिल्यांदा आलात का? म्हटलं हो. त्याने जे काय द्यायचं होतं घालायचं होतं दिलं. माझ्या हातात ताट दिली. म्हटलं 5 मिनटं जर आपण बसूया. आम्ही तिघे बसलो, मी माझे मिस्टर आणि माझी मुलगी. आणि मी त्यांच्याकडे बघते आणि म्हणते
काय आहे ना विचित्र, म्हणजे तुमची समाधी खाली, तिकडे नाही, वरती ऑफरिंग जायची, म्हणजे हे काय आहे. पण ठीक आहे, नियम आहे, मी काही करू शकत नाही. मनात चाललंय माझं. आणि गणगणगणात बोते आपणच चालू झालं माझ्या मनात बोलायला. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते बोलते आहे मी. की असं काय होतंय मला म्हटलं माहिती नाही, असेल काहीतरी. एवढ्यात समोरून एवढा मोठा झेंडूचं फूल फाटकन माझ्या इकडे पडला. कोणी मारला तो? मी इकडे बघते, तिकडे बघते, भटजीला बघते. भटजी पण आपला बिझी आपलं काम करतोय. आजूबाजूला पण माणसं सगळी आपले गप्पा गोष्टी करते. हे एवढं मोठं झेंडूचं फूल कोणी माझ्या डोक्यावर मारलं. मी बाबांच्या मूर्तीकडे बघितलं. म्हटलं माझा वेलकम असा केला का? खाली नाही मिळालं तर म्हणे डोक्यावरच मारतो तुझ्या, घेऊन जात आहे. आणि त्या झेंडूच्या फुलाला गुलाबाची स्मेल. मी वास घेतला. म्हटलं तो गुलाबाची स्मेल येते. म्हटलं हे त्यांचाच आशीर्वाद आहे. घेतलं. मी आली. खूप बरं वाटलं की एक लास्ट मला असं वाटलं होतं की इथे मला काही एक्सपिरियन्स होणार नाही. आणि झाला. तर म्हणतात ना कधी कधी की चमत्कार को नमस्कार. तर कधी कधी आपल्याला आपण जातो पण आपल्याला असं वाटतं की चमत्कार होणार तरच नमस्कार करणार. आणि माझ्यासाठी हे सगळे नवीन सद्गुरू होते. बरोबर. हेच अगर जर बाबांची लीला असती तर मी एवढं हे नाही केलं. तर बाबा एवढे चमत्कार केले, ते एक दिवस नाही केलं तर काय होतं. पण मी तुमच्याकडे पहिल्यांदा आली आणि जर तुम्ही नाही केलं तर मला ते अजिबात आवडणार नाही. त्याच्यानंतर मेहर बाबा. आता मेहर बाबाचं मला काही माहिती नाही. आणि मला एक दिवस स्वप्न पडतं की मी आणि माझे मिस्टर आम्ही एक कच्चा रस्ता आहे, आम्ही तिकडे चाललो आहे. आणि मी काय विचारात चालली आहे तेव्हा त्या काळात मला थोडं माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल जरा काळजी व्हायला लागली की बाबा सवय होते, आता लग्न व्हायला पाहिजे. एज्युकेशन झाली, सगळं झालं. शी स्टार्टेड वर्किंग ऑल्सो. पण का स्थळ येत नाही चांगले? म्हणजे स्थळ यायचे पण नॉट अप टू द मार्क. तर आपण आपल्या मुलाला जर एवढं शिक्षण दिलं आहे तर ॲटलिस्ट तेवढी तरी मॅच मेकिंग बघणारच ना आपण. तर मी बघते मागून मला एक आवाज येतो आहे की तू अपनी बेटी की इतनी फिक्र क्यों कर रही है, उसकी शादी जल्द हो जाएगी और लड़का राजघराने का होगा. तर मी मागे वळून बघते की कोण कोण बोललं. माझ्या मनात विचार चालले आणि या माणसाला कसं कळलं. तर मी मागे वळून बघितलं तर ते पोनीटेल घातलेली आणि असा बेंड त्यांचा नाक होता आणि एवढे त्यांनी बलमुडा टाईप घातलेला. तर हसायला लागले. तर मी म्हटलं तुम्ही कोण आहात? काय बोलले नाही. माझ्याबरोबर गेले आणि ते कुटियामध्ये त्याने मला सांगितलं आपण इथे बसूया. त्याच्यानंतर मी सकाळी उठून मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला हे असं असं आले, पण हे कुठले सद्गुरू आहेत मला माहिती नाही. तर म्हणे कोणीतरी असणार, कारण तुझ्या मनाचं त्यांनी ओळखलं. तर ते कोणतरी असणार, नॉर्मल माणूस नाही आहे. आणि ते दिवस माताचे नवरात्री होते आणि मी अखंड ज्योत करायची. 4था नवरात्र होता आणि गुरुवार होता. तर माझ्या मिस्टरांना त्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कोणीतरी मेहर बाबाची फोटो घातली आणि खाली लिहिलं मेहर बाबा. हे आले आणि मला म्हणतात हे बघ ना, हे कोणीतरी मला घातलं आहे, हे मेहर बाबा बघ. तर मी जेव्हा फोटो बघितला मी म्हटलं अरे हे तर तेच आहेत स्वप्नामध्ये. मग आम्ही रेकी स्टार्ट केली की मेहर बाबा कोण, कुठे, त्यांचं समाधी कुठे. तेव्हा नाव कळालं की मेहर बाबा, त्याच्या पुढे काही नाही. मग आम्ही त्या लेडीला कॉन्टॅक्ट केलं जिने ते पाठवलेलं. बाबा कोण आहेत, कुठे जायचं, कसं काय ते. मी यांना सांगितलं आता आपण ना जास्त उशीर करायचा नाही. माझी तब्येत पण त्या काळी खूप बिघडलेली होती. मला पोटाचा खूप त्रास होता, काही अन्नबिन्न जिरायचं नाही. तर माझे मिस्टर म्हणायला लागले तुझी तब्येत सुधरू दे मग आपण जाऊया. म्हटलं नाही, जायचं म्हणजे जायचं. तुम्ही बुकिंग करा आणि आपण निघू. तर आम्हाला काही माहिती नाही कुठे बुकिंग होते, कुठे राहायचं काय.
कोणीतरी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही ना अहमदनगरमध्ये हॉटेल बुक करा ओके. आणि तुमची गाडी असेल तर तिथून तुम्ही मेहराबादला जाऊ शकता. आम्ही तसंच केलं. आम्ही पोचलो. घरातून मी सांगून निघाली की बाबा मी ना इथून चालणार ती बरोबर तुमच्या मंदिराच्या बाहेरच थांबणार. पण म्हणतात ना की हे पण तुमची टेस्टिंग असते. रस्त्यात मला खूप त्रास झाला. रस्त्यावर मला काही खायला मिळालं नाही व्यवस्थित वगैरे आणि मी खूप वैतागली. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं आपण एक काम करूया, आपण ना पहिलं हॉटेलमध्ये चेक इन करूया. बुकिंग तर आहेच आपली, काहीतरी खाऊया, फ्रेश होऊया आणि मग जाऊया, कारण ते मंदिर 8 वाजता बंद होतो. ओके. आपल्याकडे वेळ आहे, खूप वेळ आहे. माझ्या मिस्टराने ते ब्रेड बटर आणि चहा वगैरे माझ्यासाठी ऑर्डर केला आणि मी बेडवर पडली तर माझा डोळा लागला. ओके. तर ह्याने मला उठवलं नाही, म्हणजे थकवा झाला असेल आणि दिवसभर काही खाल्लं पण नाही आहे. आता उठेल तेव्हा बघेन. आणि एकदम मला 6ला जाग झाली. तर हे म्हणायला लागले चल आपल्याला निघायचं आहे, पण हे तू खाऊन घे पटकन. पटकन ते खाऊन घेतलं, तयार वयार झाली आणि मी गेली तर मी बघितलं की स्वप्नाची मी वाट बघितली तीच वाट आहे. जात असताना रेल्वे ट्रॅक पण तेच आहे, कारण मला जे स्वप्नात ते आले ते सगळं ते पाथ, ते रेल्वे ट्रॅक सगळं तसंच दाखवलेलं. आणि जेव्हा मी तिथे पोचलो ते पण तसंच. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मी गाडीत आता तिकडे जाणार नाही, मी पायी जाणार. हे मला बोलले पण तुझ्यात तेवढी ताकद आहे का? म्हटलं नाही, मी जाणार. म्हणजे स्वप्नामध्ये जो फील होता तो तुम्हाला घ्यायचा होता की ह्याच पाथवरनं मी चालणार. आणि मी चालायला लागली आणि जय मेहर बाबा, जय मेहर बाबा. नंतर जसं मी एंटर व्हायला गेली तर ती एक फॉरेनर होती. त्यांचे फॉरेनर्स खूप त्यांचे डिवोटीज आहेत. तर कारण ते इराणी आहेत म्हणजे बाय बर्थ. तर त्या लेडीने मला अडवलं, यू कॅनॉट गो इनसाइड. आय सेड वाय? ओ इट इज क्लोज्ड. म्हटलं हाऊ कम इट्स क्लोज्ड, एव्हरीबडी इज गोईंग. माझ्या मागून येणारी लोक आतमध्ये जाते आणि तू मला अडवतेस. यू आर सपोज टू कम इन द आफ्टरनून, यू आर कमिंग नाव, टेम्पल इज क्लोज्ड. म्हटलं असं का बोलते ही? मी बाजूला झाली. मला खूप एम्बॅरेसिंग फील झालं. माझे मिस्टर आणि माझी मुलगी हळूहळू मागून येत होते, पण मला घाई झाली होती की मला पहिलं जाऊन भेटायचं आणि ते मला अडवलं तिने. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं ही मला ना आतमध्ये जायला देत नाही आहे. तर माझे मिस्टर बोलले का? चल. आम्ही गेलो आतमध्ये. पण मला विचित्र वाटलं की तिने मला का अडवलं आणि तेच का बोललं. आणि माझ्या लक्षातच आलं नाही की मी मुंबईवरनं निघायच्या अगोदर हे सांगितलं की मी सरळ तुमच्या देवळाच्या बाहेर माझी गाडी थांबणार आणि मी वाया हॉटेल खाऊन पिऊन येते. ते मला वाटतं त्यांना आवडलं नाही. आणि त्याने त्या बाईच्या तोंडूनच सांगितलं आय वॉज वेटिंग फॉर यू अँड यू हॅव नॉट कम, द टेम्पल इज क्लोज्ड. पण मला तेव्हा ते नाही क्लिक झालं की हे माझंच म्हणणं मला परत येत आहे. तर मी बाहेर येऊन बसली आणि मी मेहर बाबांना सांगितलं की जर तुम्हाला मला असंच बोलवायचं होतं आणि इन्सल्ट करायची होती माझी, कारण 4 लोक बघायला लागले की बाई ह्याच बाईला का अडवलं, सगळे जात आहेत आणि हिलाच जायला देत नाही, म्हणजे ही कोणतरी पापी वगैरे असेल म्हणून अडवलं असेल हिला. म्हटलं आता मी कोणाला स्पष्टीकरण देऊ काय आणि हे काय, मला तुमची काय लीला काय कळत नाही आहे. मी रागाने जाऊन बसली बेंचवर. तर तिथे कसं आहे माहिती आहे, तिथे तुम्हाला काय वाटायला देत नाही प्रसाद वगैरे, आणि ती लोक त्यांचे कोणतरी व्हॉलेंटियर्स उभे असतात तेच तुम्हाला देतात आणि मोस्टली ते चॉकलेट्स वगैरे असं देतात. असं ओला प्रसाद असं काही नाही. आणि जवळपास पण कुठे तुम्हाला हार, फुलाची दुकान, मिठाईची दुकान काही नाही मिळणार. जस्ट गो, बाव डाऊन अँड दॅट्स ऑल. तर मी बसली रागाने त्या बेंचवर आणि समोर त्यांच्याशी बोलते. मला तुम्ही बोलवलं पण इन्सल्ट केली, मला हे आवडलं नाही, असं अमुक तमुक भरपूर बोलली मनामध्ये. आणि तीच बाई, तिचं नाव सिंडी होतं, नंतर तिला मी विचारलं, ती मला वाटतं स्पेन की फ्रान्सची होती. ती माझ्याकडे आली आणि तिने प्रसादामध्ये चॉकलेट्स होत्या. तिने माझा असा हात उघडला मुठ्ठी
अशी ठेवली, मुठ्ठी बंद केली, किस केलं आणि म्हणतो हॅपी, बी हॅपी. ओके. म्हटलं विचित्र बाई आहे, हा. आत्ता जायला देत नव्हती, आणि आता असं. आता मला चॉकलेट पण आणून देते, कारण मी प्रसादही घेतला नाही तिथे. ओके. मी म्हटलं नाही, मी प्रसाद वगैरे काही घेणार नाही, अच्छा, रागाने तुम्ही रागाने प्रसाद पण नाही. ते तिने पाहिलं ओके. की हिने प्रसाद घेतला नाही, तर ती प्रसाद द्यायला आली. म्हटलं ठीक आहे. मी येऊन बसली रस्ताभर. म्हटलं नाही, आत्ता तर मी कधीच येणार नाही, हे असं मला जमत नाही. मी बाबांना पण सांगितलं, बाबा हे असे कसे सद्गुरू बाबा तुम्ही हे करता मला, की हे असा वेलकम माझा. तर नंतर माझी आणि त्यांची एवढी म्हणजे मैत्री झाली असं म्हणेन मी. कारण मी तुम्हाला सांगितलं, मी माझे जेवढे पण सद्गुरू आहेत ते माझे सखा गुरु आहेत. आय ट्रीट दॅम ॲज माय फ्रेंड. आणि मी त्यांच्याशी बोलते पण तशीच, जसं एक मित्र कसं बोलतो तसं. तर मेर बाबा करता करता मी मेर डॅडीवर आली. ओके. कारण त्यांना बघायची ना, तर मला माझ्या वडिलांची आठवण यायची. अच्छा. तर मी त्यांना म्हटलं की मी ना तुम्हाला मेहर बाबा नाही म्हणणार, मेहर डॅडी म्हणणार. तर ठीक आहे, तुला जसं बोलायचं आहे. तर हे सगळं झाल्यानंतर मला असं आता वाटलं की माझे गुरु जे सांगायचे की सबका मालिक एक है, हे काही खोटं नाही आहे. त्यांनी जर असं असतं की एकाच गुरुला धरून बसायचं आहे, तर मला हे सगळ्यांची इंट्रोड्यूस नाही केलं असतं. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यांनी मला एवढंच सांगितलं की बेटा ये सब जो है ना, ये सब उस ईश्वर के अंश है. जाना सबने ऊपर है, आपण सगळ्यांनी वर जाणार आहोत आणि एक होणार आहे त्या परमात्मा बरोबर. पण हे रस्ते आहेत. तुम्हाला महाराजच्या थ्रू जायचं आहे, बाळूमामांचं राहिलं ते पण सांगते, बाळूमामाच्या थ्रू जायचं आहे, साईच्या थ्रू जायचं आहे, कुठून जायचं. पण एंड ऑफ द डे सगळे तुम्ही एकत्र वरतीच जाणार आहोत. करेक्ट. तर एवढी कट्टरपंथी कशाला की मी ह्यांनाच पूजणार, ह्यांचीच फोटो, बाकी सगळ्यांची फोटो बाहेर, असं नाही आहे. मला त्या दिवशी ते कळलं. मी म्हटलं मी आजपासून कधी फरक करणार नाही. मला सगळे सद्गुरू तेवढेच पूजनीय आदरणीय आहेत जेवढे माझे सद्गुरू आहेत. करेक्ट. बाळूमामाचं असं झालं की आम्ही लोणावळ्याला गेलो. तर माझ्या भावाने सांगितलं इकडे ना लोणावळ्याला वरती डोंगरावर ना बाळूमामाचं मंदिर आहे. लोणावळ्यामध्ये? हो. ओके. आपण तिकडे जाऊया. म्हटलं ठीक आहे. पुन्हा सर्फिंग. बाळूमामांना काय आवडतं? तर बाळूमामांना आवडतं शिरा. ओके. मी बॉम्बेवरनं शिरा करून घेऊन गेली. एवढे 4 कंटेनर्स भरून मी घेऊन गेली. आणि आमच्याकडे 3 गाड्या होत्या. मी एकाच्या मागे मग एक जात होतो वरती, कारण स्लोप होता असा. ओके. आणि एवढा पाऊस आणि तेवढीच चिखल. सगळ्यांच्या गाड्या तिथेच चाकं फिरतायत. अच्छा. म्हणजे चढूच शकत नाही. पण आमची गाडी गेली. ओके. आम्ही सर्वात पुढे वरती. मी गेली आणि एवढा वारा, थंडगार वारा, कारण ते सगळ्या बाजूने ओपन आहे. आणि मी म्हटलं माझ्या मिस्टरांना, आपण नाही कोणाची वाट बघायची नाही, आपण आलो आहे ना प्रसाद घेऊन, हे आपण आता ऑफर करायचं, 10 मिनटं बसायचं, ते जेव्हा येतील तेव्हा येतील. मी गेली तर तिकडे ते भटजी वगैरे बसले होते. तर मी त्यांना हे 4 कंटेनर्स दिले आणि त्यांना सांगितलं आज जेवढे पण लोक येणार ना सगळ्यांना तुम्ही हे प्रसाद द्या. ओके. तर म्हणे अच्छा. मी घड्याळाकडे बघितलं तर 1:45 झाला आहे, आरती तर झाली असेल. मनात विचार केला. तरी म्हटलं नाही. मी भटजीला सांगितलं, भटजी आरती झाली का? म्हणे हो 12ला झाली आरती बाळूमामाची. म्हटलं माझ्यासाठी कराल का पुन्हा एकदा? ओके. म्हणे हो करतो ना. अच्छा. तर त्याने ए बाळू इकडे. ओके. कोणाला तरी हाक मारली. तो एक मुलगा आला, त्याच्या खांद्यावर पण ती तशीच गोगरी वगैरे घातलेली. आला, रे आरती करायची आहे बाबांची, मामांची. हा बोले करूया ना आपण. आणि त्याने शॉर्टमधली आरती चालू केली आणि माझ्या बाजूला उभा राहून तो घंटा वाजवतो आणि आरती करतो. मला त्यातली
एकही लाईन एकही ओळ येत नव्हती, पण नवीन मी होतं त्या बाळू मामा की जय, बाळू मामा की जय हेच म्हणत होते. आणि आरती झाली तर मला लक्षच नाही की ह्याने गाली आहे म्हणून. मी पुढे गेली आणि मूर्तीला सांगितलं, तुमचं कोटी कोटी धन्यवाद की माझ्यासाठी तुम्ही पुन्हा आरती केली. नाही तर एकदा बाराची आरती झाल्यानंतर पुन्हा ते करत नाही. तर मी त्यांना सांगितलं की ते माझ्या बाजूला बसून ज्यांनी आरती उभे राहून आरती केली ना, मला त्यांना काहीतरी द्यायचं आहे दक्षिणा म्हणून. तर कोण होते तुमच्या बाजूला? ओके. म्हटलं तुम्ही हाक मारली ना, बाळू इकडे ये म्हणून, आपण आरती करूया का पुन्हा? तो बोला हो. त्याने माझ्याबरोबर उभा राहून घंटा पण वाजवला. पण असं काही झालं नाही. ओके. अरे म्हटलं माझ्या बाजूला उभे राहून जे होते ते, तर मला एकदम आश्चर्याने बघते की बाई वेडी झाली आहे की काय. मी बघते शोधते, नाही. ओके. प्रसाद लावून मी पुन्हा खुर्चीवर बसले आणि म्हणते मला वेळ लागला आहे की काय. तुम्हीच हाक मारली ना बाळू इकडे ये म्हणून. असं मला बघतोय की काय बाई बोलते. म्हणजे अक्षरशः बाळू मामा माझ्याबरोबर उभे राहून त्यांनी ती आरती आम्ही दोघांनी केली. प्रसादाचं आम्ही बसले होतो तर एक कपल आला, पुण्यातले होते ते. तर असं असं बघून सांगतात, अरे भटजी आज काय प्रसादामध्ये शिरा? ओके. तर बोले हो, हे करून घेऊन आले. अच्छा. अरे मला ना शिरा खूप आवडतो, तर द्या ना द्या ना द्या ना. त्याने 2-3 चमचे हातावर घातले, खाल्लं आणि म्हणायला लागले, भटजी एक काम करा ना, थोडंसं बांधून पण द्या ना मला खूप आवडतं शिरा. तर भटजीला वाटलं असेल की एवढे 4 कंटेनर्स आहेत, 1-2 टाकतो. तर त्याने ते रॅप करून दिलं. तर मी तिकडे खुर्चीवर बसली होती. त्या भटजीने सांगितलं ह्यांनी करून आणलं. तर ते आले माझ्याकडे आणि मला म्हणतात, फर्स्ट टाईम तुम्ही आलात का? म्हटलं कुठून आलात? म्हटलं मुंबईवरनं. म्हटलं तुम्ही? नाही म्हणे मी सेकंड टाईम आलो. म्हटलं तुम्ही कुठून आलात? तर मी पुण्यावरनं आलो. तर शिरा खूप उत्तम झाला, मस्त एकदम. आणि तुम्हाला माहिती आहे मला खूप आवडतं शिरा. आणि त्याने असं करून माझ्या डोळ्यात असं बघितलं, मला एकदम क्लिक झालं की हे बाळू मामाच्या रूपमध्ये हे प्रसाद घेऊन गेले. बरोबर. सगळं प्रसंग झालं, आम्ही एवढं सगळं अनुभव केलं. त्याच्यानंतर आमच्याबरोबर ज्या 3 गाड्या होत्या त्याच्यानंतर आल्या. त्यामुळे आमचं तर जागच्या जागी आमचं चाक हलतायत, आम्हाला खाली उतरून धक्के मारावे लागले गाड्यांना. म्हणजे तुमचं प्रत्येक ठिकाणी जसं वेलकम झालंय तसं तिथे आरती झाली तुमची. आरती झाली आणि खूप बरं वाटलं. निमकरोरी बाबा. निमकरोरी बाबाचं असं झालं मला की कॅचीधाम करून मी असं ऐकलं होतं की ते उत्तराखंडमध्ये आहे. आणि मी जास्त ट्रॅव्हल करू शकत नाही कारण मी फ्लाईटमध्ये नाही बसू शकत. मला कानाचा थोडा प्रॉब्लेम आहे, मला चक्कर येतात. तर मला कुठे प्रवास करायचा तर ट्रेन ओके किंवा बाय रोड. तर मला सारखं ना हे मोबाईलवर यायचं, बेटी मैं तेरा इंतज़ार कर रहा हूँ, मेरे धाम आजा. तर मी 2-3 लोकांना सांगितलं मला नाही सारखं यूट्यूबवर येतं आहे. थोडे आम्हाला पण येतं की राम राम लेख असं लेख. तर हे कोणतरी ना पब्लिसिटी करतं. हो बरोबर. तर मी म्हटलं चला पब्लिसिटी पण असे आपण जाऊया. आता कॅचीधाम म्हटल्यानंतर एवढं उत्तराखंड तर प्रवास करायचा म्हटलं तर मला एवढं जमणार नाही, तर कुठे ब्रेक घ्यायचं. तर माझी मुलगीला मी ते जोडपं पण जाणार होतं. तिचं लग्न झालं होतं, 5 महिने झाले होते. तर ती मला बोलली मम्मी आम्ही जाणार होतो पण आता तू येतेस ना तर आपण एकत्र जाऊया. म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो. पहिलं तिच्या घरी मुक्काम घेतला, रेस्ट घेतला 1 दिवसाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथून ट्रेन धरून काठगोदाम, तिकडून मग आम्ही पुढे कॅचीधामला गेलो. कॅचीधामला गेलो तर मला कोणी सांगितलं तिथे कंबल घालायचं त्यांना आणि त्यांना लाडू आवडतात बुंदीचे हे ते. माझ्या मुलीला स्वप्नातून त्याने सांगितलेलं की तू जिलेबी घेऊन ये. ओके. मला काय सांगितलं नाही. मी म्हटलं चला हनुमान जी के अवतार है, आपण मोतीचूर के लड्डू लेके जाएंगे. आणि आम्ही गेलो तिकडे.
काही रशबिश काही नव्हतं. आरामात दर्शन वगैरे केले. मी शॉल घातली त्यांना. मी म्हटलं एवढा ब्लँकेट बॉम्बेला तर काही गरज लागत नाही ब्लँकेटची, मग आपण त्या उगीचंच आपला रॅप करून बेडमध्ये घालू, मग त्याला काय कीड लागलं बरोबर काय आहे. झालं, आपण वापरणार नाही, तर शॉल घेऊया. शॉल तर आपण कुठेही वापरू शकतो. ते झालं आणि मी बाबांकडे बघितलं. तर मी म्हटलं की आता मनात विचार केला की हे काय चमत्कार करून दाखवणार आहेत. तर आहे ना क्युरॉसिटी वाढली की आता हे कुठले चमत्कार करून दाखवणार, बघूया. आणि दर्शन झाले आणि आम्ही पायऱ्या चढतोय. तर एक लेडी, तिने ब्लॅक कलरचा इथपर्यंत बंद गळ्याचा ब्लाऊज घातला होता, काळ्या रंगाची साडी विथ गोल्ड सिल्वर बॉर्डर, गळ्यात तिने रुद्राक्षी माळ घातलेली, रुद्राक्ष की मणीची माळ होती. आणि तिच्याबरोबर एक मुलगा होता, 14-15 वर्षाचा मुलगा असेल तो होता. आणि आम्ही पायरी चढतोय आणि ती माझ्या बाजूला चढते आणि मला म्हणते, बेटी मेरे को थोडा प्रसाद देगी क्या. मेरा ना सारा प्रसाद बंदर खा गए. ती काही माकडं खूप आहे. तर मी म्हटलं हां मैं देती हूँ ना. मी डबा उघडला, त्यातला एक मोतीचूरचा लाडू काढून त्यांना दिला. अख्खाचा अख्खा तोंडात टाकलं त्यांनी. मला वाटलं आवडत असेल. मला म्हणते पहिल्यांदा आलीस का, हिंदीमध्ये, पहली बार आई हो. म्हटलं हां. किधर रुकी हो. म्हटलं भीमताल में. तर मैं ना सामने जंगल में ना रेस्ट हाउस में रुकी हूँ, तो आ जाओ वहाँ मेरे पास, चाय पीते हैं, गप्पे मारते हैं. तर मला असं वाटलं की मी ह्या बाईला ओळखत नाही आणि आम्ही कधी ते आलो नाही आणि ते जंगलमध्ये म्हणते ते रेस्ट हाऊसमध्ये, बाबा लुटलं बिटलं तर. बरोबर आहे. तर मी म्हटलं, तिला सांगितलं मैं ना बाद में मिलूंगी आपको, असं सांगितलं. ती बोलली अच्छा ठीक आहे बेटा. आणि आम्ही ह्या साईडला आलो. त्यांची जीवनी वगैरे मला घ्यायची होती, माझ्या भावासाठी ब्लँकेट वगैरे घ्यायचं होतं, ते सगळं आम्ही घेतलं. आणि मी म्हटलं बाबांनी मला दर्शन कसे नाही दिले यावेळी, काही असं मतलब डिफरंट माझ्याबरोबर झालं नाही. म्हटलं एवढे मी त्रास घेऊन आली, मी कशी रगडत रगडत आली मलाच माहिती आहे, आणि म्हटलं तुम्हीच चमत्कार केला नाही असं कसं. मी म्हटलं ठीक आहे, अजून मला अजून भक्ती करावी लागेल असं माझ्या मनात मी विचारलं. मी तुम्हाला सांगितलं ना, मी सगळ्या सद्गुरूंबरोबर अशीच बोलते, भांडते, जसं आपण मित्र कसं म्हणतं काय रे काय समजतो स्वतःला असं. तर मी जेव्हा बॉम्बेला आली ना, तेव्हा मला एक अशी प्रचिती झाली का मी तर आलेलो, तुला भेटलो पण, तुला मी चहावर इन्व्हाइट पण केलं, पण तू मला ओळखलंच नाही. मला सगळं रिकलेक्ट झालं आणि मी जे ढसा रडायला लागली. मी 4 दिवस रडत राहिली. मी माझ्या भावाला बोलवून सांगितलं, त्याच्याही पुढे रडते आहे, माझ्याकडनं असं कसं चूक झाली. अजूनपर्यंत जेवढे पण सद्गुरूंकडे मी फर्स्ट टाईम गेली, सगळ्यांनी मला दर्शन दिले आणि ह्यांनी पण दिले, पण ह्यांचं मी चुकली कशी, काय चूक झाली असेल माझी. पण मला हे माझ्याबरोबर होणं गरजेचं होतं, कारण त्या काळात मी जरा खूप माझ्या अवतीभवती जे माझे नातेवाईक रिलेटिव्स वगैरे होते त्यांच्यामुळे मी खूप दुखावली गेलेली. मला असं वाटलं की ह्या लोकांनी माझ्याशी असं का वागलं, मी एवढं केलं त्यांच्यासाठी, मला माझ्याशी असे का वागले. तर म्हणतात ना एक मनामध्ये नफरत, जिधर नफरत होगी वहाँ गुरु कभी नहीं आएगा. और आपको नजर भी नहीं आएगा. आणि तेव्हा तेच झालं. आय वॉज इन दॅट स्टेज दॅट टाईम, म्हणून मी ओळखलं नाही. पण त्याने सांगितलं, मी तर आलो होतो ना, इन्व्हाइट पण केलं होतं. आता मी म्हटलं मला तर काय पुन्हा निमकरोळी बाबा जायला त्याची दाम जमणार नाही, तर आपण एक काम करूया, त्यांची जीवनीच वाचायला सुरुवात करते. तर त्यांची जीवनी वाचली, तर त्याच्यामध्ये ते आलं की बाबा जेव्हा महाराज जेव्हा जीवित होते तर समोर जंगलमध्ये रेस्ट हाऊसमध्ये ते जाऊन तिथे 1-1, 2-2 दिवस आपल्या भक्तांबरोबर टाईम स्पेंड करायचे.
तर मी म्हटलं आता हे खरोखर झालं. त्या बाईने पण मला तेच सांगितलं, रेस्ट हाऊसमध्ये. रेस्ट हाऊसचं. ते फोटो मी क्लिक करून घेतले. त्याच्यानंतर मी एक दिवस अशी झोपली होती बेडवर, दुपारची वेळ होती, मग जवळजवळ 2-2:30 टाईम होता. आणि मी अशी पाठ करून, अशी स्लायडिंगच्या जवळ पाठ करून ह्या बाजूला झोपलेली. तर मला असा भान झाला की माझ्या बाजूला कोणीतरी येऊन बसलं आहे. ते गादे डनलपचे असले की कसं कोण जाड माणूस बसला की ते डिप्रेस्ड होतात ना, आत जातात. असं काहीतरी आत गेलं. म्हटलं कोण बसलं असेल माझ्या बाजूला, घरात कोणी नाही, मी एकटी आहे. पण मला धीर झाला नाही की मी टर्न करून बघू का कोण आहे म्हणून. पण मी अशीच झोपून नाही, पण मला जाणवतंय की अजूनही कोणीतरी बसलं आहे. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की कुणीतरी माझ्यावरून मला बघतोय. म्हणजे कसं असं कोणी झोपलेलं असेल तर आपल्याला त्याला जर उठवायचं नसेल तर आपण असं वरून बघतो ना की ते डोळे उघडे आहेत का, डोळे उघडे आहेत का, जागी आहे का, झोपली आहे. असं त्याने डोकावून माझ्याकडे पाहिलं. आणि त्यांची जी श्वास होती, ब्रेथ, ते मला लिटरली माझ्या गालावर फील होत होतं. म्हटलं हे काय स्वप्न नाही आहे, हे होत आहे, घडत आहे. आणि मग एकदम मी घाबरून सरळ झाले, कोणी नाही. त्या दिवशी रात्री जे मी अध्याय वाचत होती त्याच्यामध्ये आलं, मैं तो खिडकी से आया था, तू दरवाजे पे देख रही थी. मी म्हटलं हां असं कसं. मग मी म्हटलं नाही, हे बाबाच होते, मी ओळखू शकली नाही त्यांना. त्याच्यानंतर एक ठिकाणी असं झालं की मला त्याने सांगितलं की हे बघ, तू मला जेव्हा पण माझं नाव घेशील, मला प्रत्यक्ष समोर बघ, मी दिसणार तुला. पण हे गरजेचं होतं तुझ्या मनातून हे सगळं काढणं की तू ह्याने मला असं वागवलं, त्याने मला असं वागवलं. तू आता त्या लेवलवर नाही आहेस, वरच्या लेवलला गेली आहेस. तुला आता हे सगळं नाही करायचं आहे. नंतर मी निमकरोरी बाबांना सांगितलं की असं असं झालं आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी त्यांचा दुसरा अध्याय चालू केलं त्याच्यामध्ये एका भक्ताने, एका मुलीने हेच इन्सिडन्स नरेट केलं की ती खूप आजारी होती आणि ती बेडवर झोपली होती आणि बाबा असेच बाजूला येऊन तिच्या बाजूला बसून तिला बरं करून गेले. अच्छा. म्हणजे प्रत्येक माझ्या अनुभवमध्ये देर वॉज अन एक्सप्लेनेशन इन दॅट बुक विच आय वॉज रीडिंग. म्हणजे आज काय झालं आहे आणि रात्री जे मी अध्ययन करायला बसायची त्याच्यामध्ये त्याचं उत्तर, आणि मी ते क्लिक करायची. आणि एका अध्यायामध्ये असं आलं की माझी एक भक्त होती, तिचं नाव रीटा होता. रीटा ग्रीन्स, अमेरिकन होती. आता बाबांच्या जीवनीमध्ये रीटा नाव म्हटल्यानंतर नाही म्हणतात सुनीता, नीता, मीता, सुषमा, हे रीटा. माझी एक भक्त होती रीटा, मी ते पण क्लिक करून घेतलं. म्हटलं बाबा माझं नाव तुम्ही आपल्या जीवनीत घालून अमर करून टाकलं. करेक्ट. ह्याच्यापेक्षा जास्त मी काय मागणार तुमच्याकडे. बरोबर. माझा खांदा एवढा दुखायचा, एवढा दुखायचा, जवळजवळ 6 महिने झाले होते. डॉक्टर म्हणे MRI काढा, हे काढा, ते काढा. तर माझ्या भावाने सांगितलं की झालं ना तुझं सगळं औषध पाणी करून, तू ना बाबांची ती शॉल अंगावर घाल आणि अंगावर घालून तू ते वाचतेस ना रोजचं, त्यांची पोथी ती वाच. आणि मी ते घातलं शॉल आणि मी पोथी वाचली. एक मला वाटतं 12-12 रात्रीचा टाईम होता. मी रात्रीचीच वाचते कारण दिवसभर माझ्याकडे भरपूर काम असतं. आणि मला अशी डुलकी आली तर मी पुस्तक उघडी आहे, झालं की मला आता इकडे विश्राम घ्यायचा आहे. मी ती मार्किंग पण घातली की मी आता इथे हे बंद करणार. आणि मी फटकन म्हणतात ना एक मला झोप आल्या, तर मी माझं डोकं त्या पुस्तकावर आपटलं, त्या पोथीवर. मी एकदम जागी झाली. म्हटलं अरे एवढा वेळ झाला, मला तर झोपायला पाहिजे. तर मी ते शॉल काढला आणि मी
माझ्या लक्षातच नाही की तुम्ही शॉल घातलं कशाला होता. ओके. ते रॅप वगैरे करून मी पुन्हा ते हां. कबडमध्ये ठेवून दिलं. सकाळी उठल्यानंतर मला असं वाटलं, अरे ती पेन कुठे गेली. दिस नो पेन. प्रत्येक ह्याच्यामध्ये मला नीमकरोळी बाबांनी येऊन, आज तुझ्याबरोबर हे घडलं आहे ना, हे बघ पोथीमध्ये तुला तेच सापडणार ते उत्तर. ओके. तर माझं म्हणणं सगळ्यांना हेच आहे का आपण ना दुसरे गुरुवांचं पण नामस्मरण केलं पाहिजे. कट्टरपंथी नाही व्हायला पाहिजे. मी हे नाही म्हणत का तुम्ही साईबाबांनाच मानलं पाहिजे, दुसरं कोण नाही वगैरे. तुम्ही ना तुमचं कम्फर्ट लेवल कुठल्या सद्गुरूबरोबर आहे, बरोबर, आणि त्याच्यासमोर बसून तुम्हाला रडताना पण लाज वाटणार नाही. तुम्ही आनंदाने उड्या पण मारू शकता त्याच्यासमोर. असा ज्या गुरुबरोबर तुमचा भाव असतो ना, त्याला धरून ठेवा. करेक्ट. कारण हे सगळीकडे तुम्ही जाणार तर सगळे काय म्हणणार, हो भटकण झाली बघ आता बाबा होते, आता इकडे, आता तिकडे, आता तिकडे. तर मी तेच सांगितलं की हे असं काही नाही आहे. माझ्या गुरुने सांगितलं आहे, आत्ता माझं झालं, मी तर आता आहेच तुझ्याबरोबर, करेक्ट, आता पुढे पण पाऊल वाढव. आणि दुसरे सद्गुरू पण आहेत. जसं सांगितलं ना की हे सगळे देवाचे अंश आहेत. आपण ह्याच्यात फरक करू शकत नाही. मग गगनगिरी महाराज, ओके, हे लेटेस्ट झालं 15-20 दिवस अगोदरचं. मला माझ्या स्वयंपाकीने बटाटे वडे केले. तर बटाटे वडे केले तर ती करून गेली. मी म्हटलं तू जा, आम्ही खाऊ नंतर. रात्रीचा टाईम होता. तर मी बटाटा वडा उचलला, तर त्या बटाट्या वड्यावर ते असं गणपतीची सोंड. ओके. तर मी म्हटलं भजीमध्ये येतात ना, वाकडी तिकडी भजी घालतो आपण, ते येतं. आणि खाली साईडला एक इम्प्रेशन. ओके. मला काही कळलं नाही, पण एवढं दिसलं की कोणीतरी मांडी घालून बसला आहे आणि त्याला सफेद दाढी आहे. अच्छा. काय माहिती नाही. मी सगळ्यांना फोटो फॉरवर्ड करते. असं काय खूप फुलांमध्ये देव मिळतात, स्वयंपाकात म्हणजे काय भाजीमध्ये आकार येतो. तर मी सगळ्यांना फॉरवर्ड करते, भाई मला दिसतं, तुम्ही पण दर्शन करून घ्या. तर माझ्या भावांनी ते बघितलं आणि सांगितलं की तू खाली ती आकृती पाहिलीस का, ती तर कसली मोल्ड झालेली नाही आहे, ती तर छापलेली आहे. ओके. हे गगनगिरी महाराज आहेत. म्हटलं गगनगिरी महाराज ते कोण आहेत. ओके. पण त्याने आपल्या लाईफमध्ये गगनगिरी महाराजांना स्वतः बघितलेलं. जेव्हा तो BSTमध्ये होता, तेव्हा त्याने लास्ट स्टेजवर होते, तेव्हा ते त्यांचे भक्त त्यांना पालखी वगैरेमध्ये घेऊन जायचे, तेव्हा त्यांनी त्यांचे दर्शन केलेले आहे. तर त्याला बरोबर कळलं की हे गगनगिरी महाराज आहेत. त्याच्या अगोदर बाबांनी मला सांगितलं, साईने, एक और सद्गुरू तुम्हारे साथ जुड़ेगा. ओके. तर म्हटलं अभी और एक कौन होंगे. काही नाही, चुप. थोड्या वेळाने माझ्या कानात अशी आवाज आली, गगनगिरी महाराज. ओके. आता पुन्हा हे कोण, चालू पुन्हा रेकी सुरू, गगनगिरी महाराज. आणि त्यात दरम्यान ते बटाट्या वड्यामध्ये ते इम्प्रेशन आलं. माझ्या भावाला मी दाखवलं, म्हणे आता गगनगिरी महाराज आहेत. म्हटलं आता त्यांचं कुठे जायचं, खोपोलीला. ओके. तिकडे जायचं. ठीक आहे, आपण जाऊ तिकडे. त्याने मला सांगितलं गुगलमधनं तू त्यांची फोटो काढ आणि हे मॅच करून बघ. आम्ही जाणार होतो 5-6 माणसं कपोलीला. इन्स्टंट प्रोग्राम, म्हणजे आज आवाज आली की गगनगिरी महाराज, 2 दिवसात प्रोग्राम तयार, जायचं यायचं. तर मी विचार केला आपण एक रात्र तिकडे राहूया. कारण कुठल्याही देवस्थानाला गेलं तर तिथे राहून तिथली एनर्जी येणे खूप महत्त्वाची असते. जायचं, पाया पडायचं, धावत यायचं, काय अर्थ नाही आहे. पण योगायोग असं झालं की माझे मिस्टर बोलले मला तर जमणार नाही, मला 2 सुट्ट्या मिळणार नाही, तर मी ड्रॉप आऊट. पण माझ्याबरोबर जे इतर लोक होती ते बोलले आम्ही आहोत, आपण जाऊया. नेमकं आम्ही
दुसऱ्या दिवशी निघणार आहोत. तर माझ्या भावाचा मेसेज येतो, आय एम डाऊन विथ बॅड कफ अँड कोल्ड अँड आय एम हॅव्हिंग फीवर, सो आर प्रोग्राम इज कॅन्सल्ड. मी गगनगिरी महाराजांना सांगितलं, हे काय आहे? ते म्हणायला लागले की थांबायचं नाही, यायचंच आहे. ओके. पण मी म्हटलं मी कोणाबरोबर जाऊ, कारण मी एकटी एवढं लांब प्रवास करू शकणार नाही कपोलीला. आता एकटी जाणार म्हटलं तर तिथे राहण्याचा तर काय प्रश्नच नाही आहे, आपल्याला येणं जाणंच करायचं आहे. मी माझ्या मिस्टरांना सांगितलं रडून, हे बघा सगळ्यांचा प्लॅन कॅन्सल झाला. काय झालं म्हणे? मी म्हटलं हे असं असं झालं आहे, पण मी थांबणार नाही, कारण मला बाबाने सांगितलं आहे का तुला उद्याच्या उद्याच जायचं आहे. काय तिकडे घडणार आहे मला नाही माहिती आहे, पण मला जायचं आहे. तर तुम्ही ना मला उबर ओला पण जाते तिकडे, मला बुक करून द्या, मी घेऊन जाते. काय मला माहिती नाही मिस्टरांच्या मनात आलं, म्हणे मी तुला घेऊन जातो. ओके. म्हटलं वा. म्हणजे पण रात्र आपण थांबू शकत नाही, कारण येणं जाणंच करावं लागेल. मी 1 दिवसाची सुट्टी घेईन. त्यांनी ती गाडी बुक केली, प्रायव्हेट गाडी बुक केली. तर ओला उबरची गरज नाही आहे. माझा आहे ट्रॅव्हल एजंट ओळखीचा, तो ड्रायव्हर पण व्यवस्थित देणार, सगळं देणार, आपण त्याच्यातच जाऊ. आम्ही तिकडे गेलो आणि मला माहिती नाही की त्यांचं स्लोप चढून वरती गुफा आहे, त्याच्यामध्ये त्याने हे ध्यान हे करायचे, तपस्या करायचे. आणि मी गेली आणि चढायला लागली. आणि तिकडे कसं आहे माहिती आहे, तुम्ही एंटर झाल्याबरोबर पहिल्या चपला काढायच्या. ओके. आणि सगळ्या परिसरमध्ये इवन टॉयलेटमध्ये पण तुम्ही बिन चपल्याचे जायचं. तर एंटर झाल्यावर चपला काढल्या आम्ही आणि चढायला लागले वरती. आणि एवढा पावसामुळे सगळा रस्ता खराब झालेला, बारीक 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 दगडी आणि डांबर निघालेलं. आणि म्हणजे मी 24 तास झोपायच्या वेळेस नुसती चपला काढते. ओके. माझ्या पायात नेहमी चपला असतात. मी इवन देवाची पूजा चप्पल घालूनच करते. तर तिथे चप्पल काढून आणि वरती चढायचं, आणि हे असल्या रोडवर माझी तर एवढी हालत खराब झाली. आणि मी मनात बोलते आहे का बाबा हे काय आहे, मी खालीच दर्शन घेतले असतं तर बरं झालं असतं ना, वरती म्हणजे अजून किती. तर एक बाई उतरून आली, तर माझ्या मिस्टरने विचारलं हे रस्ता कितना लंबा आहे? मी 15 मिनिट. ओके. मला लागले 45 मिनिट्स. ते 15 मिनटं जायला, कारण मला सवयच नाही ना ती ह्याच्यावर चालायची, बारीक बारीक ते रेती आणि ते कंकड वगैरे. कशी तशीच मी गेली वरती, बसली तिकडे. पण मन काय लागे ना, की एवढा पाय सुजले, दुखायला लागले. आता त्याच रस्त्याने पुन्हा खाली पण यायचं आहे. बरोबर. आता पर्यायच नाही ना आपल्याला, खाली तर तसंच उतरायचं आहे. उतरून आम्ही आलो आणि भंडारा घेतला, जेवलो. आणि तिथे मला म्हणजे म्हणतात ना की असं वाटलं की मी का आली. टू बी व्हेरी ऑनेस्ट, आपण देवाबद्दल बोलतोय, सद्गुरूबद्दल बोलतोय, जे खरे भाव आहेत तेच म्हटले पाहिजे. मी महान आहे, मी श्रेष्ठ आहे असं काही नाही. मी म्हटलं मी कशासाठी आली इकडे, एवढा त्रास आणि हे ते. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, तुम्हाला जर माहीत होतं की ते वरती जायचं आणि मला तेवढं चढवत नाही आणि चपला पण नाही, तर तुम्ही जाऊन यायचं होतं ना, मी ते बसली असती. करेक्ट. तर म्हणे आता झालं ना, ते तुला समाधान वाटत नाही की आपण गेलो आतमध्ये गुफेमध्ये बसलो वगैरे. म्हटलं मी तर अजिबात त्यांच्याकडे बघितलं पण नाही, काय तुम्ही म्हणताय बसलो बिसलो वगैरे. झालं म्हटलं. तर त्यांचं खाली जे समाधी मंदिर आहे ना, तिथे आम्ही गेलोच नाही. ओके. मला वाटलं वरती झालं ना, बस झालं, आय एम हॅप्पी. तर माझ्या मिस्टराने तिकडे 4 माणसं बसले, त्यांना विचारलं समाधी मंदिर कुठे आहे? तर म्हणजे हे काय समोर. अच्छा. तर त्यांनी विचारलं तुम्ही दर्शन केले का? तर मी सहज सांगण्यासाठी हो हो केले, झाले आमचे दर्शन. म्हणजे हां केले ना. हो. माझे मिस्टर म्हणतात आपण ते दर्शन केले नाही. म्हटलं इकडून दिसत आहेत ना. अच्छा. म्हणजे इरिटेशन की झालं जायचं आता. पण नंतर म्हटलं नाही, आपण जर हे असं करू तर हे वाईट आहे, हे सद्गुरूंचा अपमान आहे. आणि मी काय एवढी मोठी झाली नाही आहे
की मी असं वागू, हम्म. हे वाचरटपणा आहे, नाही असं करायचं. आम्ही गेलो, पाया पडलो. परत आमच्याकडे काही ऑफरिंग्ज नव्हती, काही नाही, असाच नमस्कार केला. आणि तिथे एक सदस्य उभे होते. मी त्यांना म्हटलं की मला गगनगिरी महाराजबद्दल तुम्ही काहीतरी थोडीफार माहिती द्याल का, कारण मी पहिल्यांदा आली आहे आणि मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. आय एम अ साईबाबाज डिवोटी. तर त्याने खूप प्रेमाने सगळं एक्सप्लेन केलं. ते कसे इथे आले, ते हठयोगी होते आणि त्याने अशी तपस्या केली. बस खूप खूप प्रेमाने त्याने सगळं आम्हाला समजून सांगितलं. तर मला असं वाटलं की ना, ह्याने एवढं छानपैकी सगळं एक्सप्लेनेशन दिलं आहे, तर ह्यांना काहीतरी आपण दक्षिणा देऊ. तर मी पर्समधनं पैसे काढले आणि त्यांना द्यायला लागली. पण नाही नाही, हे आम्हाला घेण्याचा इथे अधिकारच नाही आहे. ओके. हे आमचं काम आहे का आमच्या गुरुबद्दल कोणी विचारलं ती माहिती दे. तर ते आम्हाला आतमध्ये घेऊन गेले. आम्ही बाहेर, तिथे समाधीच्या पुढे ना अशी रेलिंग आहे, आपण तिथूच उभे राहून दर्शन करू शकतो, आतमध्ये जायला अलाउड नाही आहे. त्यांनी आम्हाला आतमध्ये नेलं की तुम्ही इकडे पुढे बिलकुल त्यांच्या पायाजवळ दर्शन करा. आणि मला श्रीफळ दिलं, ह्यांना फुल दिलं आणि आम्ही ते घेऊन आलो. आणि माझ्या मनात आलं की बा ह्याने बघा एवढं आतमध्ये नेलं, दर्शन केले, त्यांना काहीतरी आपण दिलं पाहिजे. तर ते नाही 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 म्हणे, आमचं तर इथे पॉसिबलच नाही आहे, हे सगळं इथे चालत नाही म्हणून. तेवढ्याच समोरून एक बालयोगी होतं. ते मला माहिती नाही बालयोगी म्हणजे कोण असतात. त्यांची हाईट लहान होती, अपिअरन्स डिट्टो गगनगिरी महाराज. ते चालत येत होते. त्यांच्याबरोबर मागे मागे त्यांचे 4-5 शिष्य पण होते. ते हे मला म्हणतात, ते बघा बालयोगी आले, तुम्ही ना ह्यांना द्या. म्हटलं ठीक आहे, मी ह्यांना देते. ते आले म्हणजे काय झालं. तर मी म्हटलं बघा मला ना ह्यांना काहीतरी दक्षिणा द्यायची आणि बाबांबद्दल एवढं सगळं गगनगिरी महाराजबद्दल एवढं सगळं सांगितलं. तर मी आता मला ह्यांना काहीतरी ऑफरिंग्स द्यायची. तर ते तुम्हाला सांगतायत की ह्यांना देऊन टाका. नाही नाही नाही, इथे ना आम्हाला असं घेणं अलाउड नाही आहे आणि तुम्ही आता ना प्लीज. तर मी तो नारळ त्याने मला दिला होता ना, तो मी असाच टेबलावर आपटला. म्हटलं मग ही ऑफरिंग पण मी घेऊन जाणार नाही. ओके. मला वाटतं मला अशी रागाने का बघतेस तू. म्हटलं असं पॉईंट करून, कारण तुम्ही माझं ऐकत नाही आहे. ठीक आहे, ये आपण तिकडे बसूया. ते जे बालयोगी होते ते. ओके. तिकडे बसूया. आम्ही गेलो आणि तिथे ते आम्ही बसलो. बसल्यानंतर मी त्यांना सांगते, मग काय म्हणता. ते मला म्हणे, हां तुम्ही काय म्हणता. म्हणजे असं आम्ही बोलतो जसं पत्ता किती वर्षांचं आम्ही ओळखतोय. त्यामुळे मी 4 धाम जाऊन आलो. म्हटलं अच्छा, मी हे असं केलं तसं, म्हणजे ते आपल्याबद्दल थोडंफार काय सांगत होते. तर मी त्यांना बघितलं आणि मी सांगितलं की बा आता तुम्ही पण मला बरंच काय काय सांगितलं आहे, तर तुम्हाला पण मला काहीतरी द्यायला पाहिजे. नाही नाही म्हणे, इकडे असं नाही चालत, तुम्ही का असं हट्ट करत. म्हणजे नारळ तर मी घेऊनच जाणार नाही. हे तुम्ही मला दिलं आहे ना, माझं तुम्ही घेत नाही, तुमचं मी घेणार नाही. म्हणतात एवढा हट्ट करते आहेस तू, चल 1 रुपया दे. मी पर्स उघडला आणि त्यात असा हात घातला तर 10चे शिक्के होते. सर 1चा कॉईन नव्हता. 1चा कॉईन पण नाही, 5चा कॉईन पण नाही, 10चे शिक्के. मी असा हात पुढे केला. म्हटलं आता मला सांगा ह्याच्यात 1 रुपया नाही, मग आता काय करायचं. आणि तू खूप हट्टी आहेस, चल दे. 10चं कॉईन त्यांना दिलं. म्हटलं आता ह्यांना पण द्यायला पाहिजे, कारण ह्यांनी तर मला सगळी त्यांची स्टोरी सांगितली. ठीक आहे, त्यांना पण दे. मी घरी आली आणि खरं सांगते तुम्हाला, मी त्याच्यानंतर मी त्यांचे यूट्यूबवर हे बघितले, त्यांची जीवनी. मी माझ्या भावाला सांगितलं, त्या माणसाने जेवढं मला सांगितलं मला तेवढंच माहिती आहे, पण मला आता त्यांची जीवनी पण वाचायची. तर तू अरेंज कर कुठून, हिंदीमध्ये असेल तर बरं वाटेल मला.
आणि मी यूट्यूबवर गेली तर 5 वर्ष जुनं कोणीतरी त्यांचं स्टार्टपासून पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असं घातलं होतं की बाई त्यांची सुरुवात कशी झाली आणि ते इथपर्यंत कसे पोचले. आणि जे ते बसून एका ठिकाणी एका गावामध्ये ते लोकांना प्रवचन देत होते ना, त्यांची आवाज आणि त्या बालयोगीची आवाज सेम. ओके. मी म्हटलं मी डोळे बंद केले ना मला असं तेच बोलतायत. आणि अपिअरन्स पण डिट्टो तसाच. ह्यांना म्हटलं साक्षात येऊन गेले. बरोबर. आणि आणि म्हणजे आम्ही असं बोलतोय त्यांच्याबरोबर, मी त्यांच्याबरोबर बोलते आहे की लय हट्ट करता तुम्ही. तर म्हणजे तू पण हट्ट करतेस ना. तर माझे मिस्टर आम्हाला दोघांना बघतायत की हे बोलतायत कसं, म्हणजे काय, म्हणजे एक प्रॉपर एक फ्रेंड असतात हां तसे. एरे तुरे करू. हां. तर त्याने मला काय सांगितलं, तुम्ही जोडप्याने आलात ना. हो हे माझे मिस्टर आहेत. म्हणे मी ना ह्या टायमाला कधी खाली येत नाही. ओके. आता हे बघा, खाली म्हणजे कुठे, वरून नाही, एकदम वरून. ओके. मी ह्या वेळेला खाली येत नाही, पण आज मी कसा खाली आलो बघा. कारण तुमची आणि माझी भेट होणार होती आणि हे बऱ्याच काळातून ती पेंडिंग होती. अच्छा. आणि ती आज घडली. तर आपल्या आयुष्यात जे काय घडतं ना, आपण म्हणतो की आपण आपलं भाग्य लिहितो. नाही, आपण लिहून येतो, पण त्याला बेस्ट कसं करायचं आहे ना ते आपल्यावर असतं. ते आपल्यावर आहे. तर माझं म्हणणं ह्या पॉडकास्टच्या थ्रू हेच आहे का एवढं पण आपण हे नाही कराय की माझा गुरु श्रेष्ठ, त्याला जास्त पॉवर आहे, तुझा गुरु काय म्हणजे हे 4 लोकांनी माळ घातली तर झाला गुरु. आजकाल असे बरे तुम्हाला गुरु भेटतील जे ढोंगी आहेत, त्यांचं काय म्हणजे अस्तित्व नाही आहे, पण ग्रंथातून 2-4 ओळ्या उचलल्या, इथून ढापलं तिथून ढापलं आणि बसले पॉडकास्ट करून असं आहे तसं आहे असं आहे. पण खरी भक्ती कशी करावी आणि खरं कर्म काय आहे तेच जर तुम्हाला माहिती नाही आहे तर तुम्हाला कधी देव मिळणार नाही. तुम्ही नुसतं स्वतःचं पण टाईमपास करताय आणि इतरांचं पण टाईमपास करताय. ती खरी भक्ती तुम्हाला एक सच्चा गुरुही बता सकता है. आणि ती भक्ती तुम्ही ग्रस्तमध्ये राहून पण करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ग्रस्त सोडून, नवरा मुलं बाळं सोडून, ते गळ्यात रुद्राक्ष माळ घालून इकडे तिकडे प्रवचन करायची गरज नाही आहे. नामस्मरण सतत जाप तुमच्या आतमध्ये चालू राहायला पाहिजे, बस. त्याला तेवढंच पाहिजे. तुम्ही त्याला काय नैवेद्य देताय, काय त्याला खाऊ घालताय किंवा काय त्याच्यासाठी करताय, तो काही बघत नाही. तुझं मन किती स्वच्छ आहे, किती निर्मळ आहे. आणि दुसऱ्यांचा प्रॉब्लेम बघून जर तुझ्या डोळ्यात अश्रू आले ना तर तुझ्या हृदयामध्ये मी आहे. करेक्ट. आपल्याला कसं असतं, कोणाला रडताना बघितलं ना, हो माहिती आहे मला असंच होणार होतं, मला माहीत होतं, तुला ते हे तर कमी आहे, याच्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे होतं. बरोबर. तर मग तुम्ही किती पण ते नामस्मरण करा, जप करा, दॅट इज ऑफ नो यूज, इट्स झिरो. एका जनावराला पण जर तुम्ही बघितलं ना की तो कुठेतरी अडकला आहे किंवा भुकेला आहे, जर तुम्ही त्याला जाऊन त्याला खाऊ घातलं, काही फीड केलं, तुम्ही सरळ देवाला दिलं. कारण कण कण में भगवान है. तो कुठल्या रूपमध्ये येणार, आपण म्हणतो साईबाबा म्हटल्यानंतर ते फेटा घालून कमंडल घेऊन आणि सटका घेऊन तशी येणार, तर तो कोणी पण ओळखेल त्यांना की हे साईबाबा आहेत म्हणून. बरोबर. तुमच्या भक्तीमध्ये तेवढी ताकद असली पाहिजे का त्या कोपऱ्यात पण जर ते बसले असेल, बाईच्या रूपात, बाळाच्या रूपामध्ये, पुरुषाच्या रूपामध्ये, ते बघितल्याबरोबर तुम्हाला ते क्लिक होणार की ते माझे गुरु बसलेत बघा. बरोबर. आणि ते तेव्हाच होते जेव्हा आपण सर्व सामान
कोई बडा छोटा नाही है. तुमचा अनुभव श्रेष्ठ, माझा अनुभव काय आहे, अनुभवामध्ये काय होतं, मला बघ असं झालं होतं. अनुभव असतं. करेक्ट. तुम्हाला माहिती नाही, ज्यांनी अनुभव केला असतं ना त्याला विचारा किती आनंद होता. आपण कोण आहे सांगणार आहे का तुझी भक्ती मोठी का माझी भक्ती मोठी. राईट. तर बाबांनी एवढंच निरोप दिला आहे सगळ्यांसाठी का बाबा सबका मालिक एक है, तुम्हाला जे आवडते त्याला धरा, बरोबर. ज्याच्याशी तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता. आपण जसं आपले मित्र पण असतात ना, आपण सगळ्यांसमोर बसून रडू शकत नाही ना, हा मला जज करेल, तो मला जज करेल. पण आपला एक मित्र खास असतो की आपण कधी पण रात्री पण दुखवले असणार तर फोन करून जाणार, अरे मला ना तुला काहीतरी सांगायचं, मला हे त्रास झाला आहे. मग आपण रडून पण बोलतो, रागाने पण बोलतो, शिव्या पण घालतो. असा आपला एक सद्गुरू असला पाहिजे की रात्रीचे 2 वाजता पण जर तुला त्रास झाला तर तू त्याच्या पुढे जाऊन त्यालाच सांगणार रडून की तू मला हे दुखणं दिलं आहेस ना, हे बंद कर, मला आता सहन होत नाही आहे. करेक्ट. म्हणून हे जर आपण केलं ना तर हे कट्टरपंथी खतम होणार. हो, बरोबर. नाहीतर ते वाढतच जाणार. मी असा, तू तसा, माझे गुरु असे करतात. तुझे गुरु करतात का नाही ना, मग आमचे गुरु श्रेष्ठ आहेत. सगळे गुरु श्रेष्ठ आहेत. आणि तुम्ही जसा एक्सपिरियन्स सांगितलात तर ह्याचा अर्थ तर हा आहे की हे सगळ्या ज्या एनर्जीज आहेत ते ॲक्टिव्ह आहेत आणि आहेत. कारण तुम्हाला एक्सपिरियन्स, आणि जसं साईबाबांनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला म्हणजे भावंडांशी आता तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. हां, ते म्हणजे हे सर्व एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर मला पण अजून ती आतून हे झाली की जिथे मी पण आता भक्ती करतोय, अजून उत्सुकता आपण बोलतो ना, अजून जाणून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे तुमचा अनुभव ऐकताना मला पण झाला की नाही, अजून मला डीपमध्ये प्रत्येक असं नाही की जर मी नीम करोली बाबाचं करतोय तर त्यांचंच मी करणार, त्यांचं, शंकर महाराजांचं. कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना एक स्टोरी आहे आणि काहीतरी गोष्ट आहे जी तुम्हाला ओळखता आली पाहिजे. तर खूप छान. आणि मी तेच आपल्या चॅनलवरती मॅक्सिमम अनुभवच असतात आणि मला पण ॲक्च्युली तीच आध्यात्मिकता लोकांपर्यंत पोचवायचे. आणि आज तुम्ही आलात आणि मला पण लिटरली तुम्ही सांगताना डोळ्यातून पाणी येत होतं की हे वेगळंच होतं काही. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स प्रत्येक सद्गुरूंनी दिले आणि ते वेलकम तुमचं जे होत होतं त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला ते ओळखता येत होतं, कारण की तुमचं ते मन साफ होतं. आणि जसं एक ठिकाणी तुम्ही म्हटलात की नीम करोलीला गेल्यावरती त्यावेळी तो एक तुम्हाला ओळखता नाही आलं, कारण त्यावेळी तुमच्या मनामध्ये तशा ते गोष्टी चालू होत्या. म्हणजे आपल्याला पण हे ओळखता नाही येत, कारण आपल्या मन आपलं तेवढं क्लिअर नाही आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्याला ओळखता नाही येत. पण मी खूप ग्रेट आहे की आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या चांगल्या गोष्टी असं आपल्या प्रेक्षकांना ऐकायला मिळाल्यात. मला एवढंच सांगायचं होतं की माणसाने खरी भक्ती कशी करावी, हे नाटकं वगैरे नाही करायची का ईस्ट फेसिंगच बसायचं, वेस्ट फेसिंगच बसायचं, साऊथ इज नॉट गुड, वो यम का डायरेक्शन आहे. आपण म्हणतो की सगळीकडे ईश्वर आहे, कणकण मी आहे, मग साऊथमध्ये पण ईश्वर असलाच पाहिजे. यम बसत असेल, मी हे नाही डिनाय करत आहे, पण तिथे पण देव आहे ना. मग हे ते आसनच घालून बसायला पाहिजे, उपवासच करायला पाहिजे का? तो म्हणतो खाऊन पिऊन पोट भरून माझी भक्ती कर. नाहीतर उपाशी पोटी वास आला, किचनमध्ये काहीतरी शिस्त आहे, लको लको लको, राम 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 राम, फटाफटा, नाही तर संपून जाईल, नाश्ता संपेल, थंड होऊन जाईल. करेक्ट. तुम्ही तृप्त व्हा पहिलं आणि मग त्याची भक्ती करा, मग तुम्हाला दुसरं काही सुचणार नाही. नाव युअर फुल, युअर सॅटिस्फाईड, सेट अँड डू द नाम जप. तुम्ही हे म्हणता मला साईबाबाची अजून आरती येत नाही, मला पुस्तक लागतं ओके त्यांची आरती गायला.
लोक मला म्हणतात, एका माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की आमची ना ते माताची चौकी करतात ना, त्याच्यामध्ये आम्ही त्यांची फिमेल लोकांची ती टोळी आहे. ते म्हणायला लागले हल्ली काय ना सगळीकडे बाबांचं पण खूप व्हायला लागलं, तर लोक त्या माताच्या चौकीमध्ये बाबांची पण भजनं घालतात. ओके. तर तुम्ही या ना. मी तिला म्हटलं मला तर बाबांची आरती पण येत नाही. तर म्हणजे काय म्हणते. म्हटलं हो, कारण मी हे स्तोत्र वाच ते स्तोत्र वाच नाही, माझ्या आतमध्ये नुसतं साईराम 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 हेच चालतं आणि त्याला तेच पाहिजे. करेक्ट. त्याने मला अजून सांगितलं नाही की थोबाडीत मारून का अजून तुला आरती कशी नाही आली, एवढी वर्ष झाली दर गुरुवारी करतेस आरती, पण ते पुस्तक घेऊन मला कंठस्थ होत नाही. कारण सतत असं मला वाटतं माझ्या आतमध्ये चिंतन होत आहे साईराम साईराम साईराम, मग मला हे सगळं करायची गरज काय. बरोबर आहे. कधी असं झालं तर गाणी लावली, बाबांची भजन लावली आणि आपलं काम चालू आहे घराचं. पण काही लोक, हे पण मी तुमच्या पॉडकास्टच्या मार्फत सांगते का, भक्तीचा ढोंग नाही करायचं. काय काय बायकांना मी बघितलं आहे, वैतागल्या चला देवळात जाऊन बसतो. ओके. पण जाऊन बसणार पण देवाशी बोलणार नाही. ही काय साडी घाली आण, तिने काय दागिने घातलेत, ती काय गॉसिप करते आहे, आज कोणी काय प्रसाद दिला आहे, भटजी काय करतो आहे. तू वैतागून देवळात आली आहेस, मग देवाला बघ ना, देवाशी बोल. बरोबर. तिकडे तक्रार कर की मला मन शांत कर म्हणून. हे सगळीकडे बघून आणि तुझं मन खराब होत आहे. अरे तिने एवढे दागिने, माझ्याकडे तर अजिबात नाही आहेत, किती लक्की आहे ना ती. झालं, तू 10% वैतागून आलेली, इकडे येऊन 50% झालं. मग म्हणते मी कुठे गेली ना तरी माझं मन शांत होत नाही. मंदिरात जाऊन पण फायदा नाही होत आहे. कसं होणार. देवाला ओळखायचं आहे तर पहिलं हे स्थिर व्हायला पाहिजे. बरोबर. मी जेव्हा माझ्या गुरुने मला दुसऱ्या गुरूंशी इंट्रोड्यूस करून दिला ना, तर माझे घरचेच लोक काय म्हणायचे माहिती, अरे बापरे अभि तो बाबा बाबा बस, बाबा बाजू में, अभि दुसरीकडे. जेव्हा शंकर महाराजांचं वगैरे तुम्ही सगळं शंकर महाराजांचं, स्वामींचं, सगळीकडे. तर सगळ्यांनी सांगितलं बताओ भटक गई, बाबा गए अभी सब जगह पे इधर उधर उधर. मी म्हटलं बाबा जर माझ्या गुरुला काही प्रॉब्लेम नाही आहे, तो मला म्हणतोय बाबा माझे गुरुभावांची पण भेट तू, तर तुम्हाला काय त्रास होतोय बाबा. तुमची भक्ती किती प्रबळ आहे ते देवाला माहिती आहे. मी तुम्हाला सांगेन न देव माझ्याशी बोलतात, हे ना देव हे आहे, पण जेव्हा तुमच्यावर असा प्रसंग येतो तर तुम्हाला काय उत्तर आहे तेच कळत नाही. तुम्ही देवाकडे बघता तरी तो तुम्हाला उत्तर देत नाही, ते तुमची भक्ती कुठे गेली मग. बरोबर. तुम्ही 10 माणसांकडे धावणार, त्या बुवाकडे, ह्या बुवाकडे, त्या बुवाकडे, अहो मला हे प्रॉब्लेम झाला आहे, ह्याचं सोल्युशन काय. तर तुमची भक्ती खरी आहे ना, तर तुम्हाला सोल्युशन तुमचा सद्गुरूच देणार. तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे. ही ओळखली पाहिजे की आपली खरी भक्ती आहे किंवा नाटकी भक्ती आहे. का आपण आपलं म्हणतो ना आपलं डेली रुटीन, खायचं, भांडी घासायची, कपडे धुवायची, आंघोळ करायचं, तर देवाचा दिवा पण लावायचा. हो मी रोज दिवा लावते बाबा, रोज दिवा लावते, एक दिवस चुकत नाही. पण नुसता दिवा लावतेस ना, कधी बोललीस का त्याच्याशी, मन मोकळं केलंस का, कधी त्याची तो काय बोलतो तुला ऐकू येत आहे का, नाही येत ना, म्हणजे तुझी भक्ती अजून त्या लेवलला गेलीच नाही आहे. तू स्वतःलाच मूर्ख ठरवतेस की मी करते. खरं मी सांगते, माझं पर्सनल अनुभव आहे. जेव्हा मला पहिला साईबाबांचं सान्निध्य लाभ झाला तेव्हा माझी वय 28 वर्षाची होती, 28. तर 28मध्ये काय तुम्ही देवाचं वगैरे करता, तेव्हा ते यू आर सो बिझी विथ द मटेरियलिस्टिक वर्ल्ड. देवधर्म तर लास्ट ऑप्शन, म्हातारपणी करूया, 45-50च्या नंतर ना म्हातारपणी करूया. तुम्हाला माहिती आहे का पुढच्या क्षणी तुम्ही आहात की नाही आहात. करेक्ट. आज एवढे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आहेत. लोक फ्लाईटमध्ये बसतात, त्यांनी कुठे जातात माहीत नाही. का आपण आपला वेळ वाया घालावा. तुम्हाला नाही कोणाला प्रेज करायचं ना, तर क्रिटिसाइज पण नका करू. करेक्ट. भक्ती सरळ मार्गाने करा, स्वच्छ मन ठेवा, सगळ्या जीव प्राण्यांना एक दृष्टीने बघा.
तुम्हाला त्याच्यातच देव दिसणार. तुम्हाला तो वरून खाली येऊन तसं त्रिशूल वगैरे घेऊन धनुष बाण घेऊन वगैरे नाही भेटणार. हे ओळखता येणार पाहिजे. हे ओळखलं ना तुम्ही, तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज नाही आहे का मला ही प्रॉब्लेम आहे, याचं सोल्युशन काय आहे, आतूनच तुम्हाला सोल्युशन मिळणार. चांगल्या गोष्टी आज आपल्या प्रेक्षकांना समजल्यात. तर ताई, थँक्यू सो मच, तुम्ही आलात आणि इतका इम्पॉर्टंट तुम्ही गोष्टी आज ॲड केल्यात. तुमच्याकडेही असे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, जसं मी अगोदरही तुम्हाला म्हटलो आहे की शेअर करा इथं येऊन पॉडकास्टमध्ये, म्हणजे इतर लोक, ज्या लोकांना आपण म्हणू शकतो की ज्यांना नॉलेजची गरज आहे, ॲक्च्युअलमध्ये आध्यात्मिकताबद्दल जाणून घ्यायचं आहे, त्यांना पण ही गोष्ट कळेल आणि तुमचेही अनुभव लोकांपर्यंत पोहोचतील. तर मी कॉन्टॅक्ट नंबर माझा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे, तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद ताई. थँक्स अ लॉट. थँक्यू. साईराम. मला हा आवडला असेल पॉडकास्ट तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओम साईराम. साईराम.